नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसापूर्वी इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या तयारीकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून क्वेश्चन बँक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर इयत्ता 12वीसाठी सायन्स आणि आर्ट शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जो गणित विषय आहे, मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल सब्जेक्ट, त्यामधील मॅथमॅटिकल लॉजिक या पाठासाठी दिलेली जी क्वेश्चन बँक आहे, त्यातील प्रत्येक क्वेश्चनसाठी आन्सर स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन बँकमध्ये दिलेला पहिला प्रश्न जो आहे तो MCQ बेस्ड क्वेश्चन आहे. त्यातील पहिला MCQ विचारात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. खालील 4 स्टेटमेंट दिलेत, त्यापैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे हे विचारलं आहे. चेक करा. पहिलं दिलेलं आहे ऑर या कनेक्टिव्हनं 2 स्टेटमेंटला कनेक्ट केलेलं आहे, मीन्स डिसजंक्शन आहे. आणि डिसजंक्शन कधी ट्रू होत असते आपल्याला माहीत असावं. दोन्हीपैकी एक जर स्टेटमेंट ट्रू असेल दिलेल्या स्टेटमेंटपैकी, तर ते डिसजंक्शन ट्रू होत असते. आता इथं 2 स्टेटमेंट दिलेत कनेक्टिव्हनं कनेक्ट केलेले, ऑब्झर्व करा. हे फर्स्ट आहे 3 + 7 = 4, जे की फॉल्स आहे. आणि दुसरं 3 - 7 = 4 दिलं आहे, ते सुद्धा फॉल्स आहे. आणि कनेक्टिव्ह आहे ऑर. दोन्ही फॉल्स असताना डिसजंक्शन काय देत असते? फॉल्स देत असते. म्हणून पहिलं स्टेटमेंट ट्रू नाही आहे, हे फॉल्स आहे. आपल्याला ट्रू स्टेटमेंट ओळखायचं आहे यापैकी. दुसरं ऑप्शन पहा. इफ पुणे इज इन महाराष्ट्र देन हैदराबाद इज इन केरला. इफ देन कनेक्टिव्ह आहे, म्हणून इथं विचारात घेतला तुम्ही तर बी ऑप्शनसाठी इफ देन कनेक्टिव्ह आहे, म्हणजे सिम्बॉल लक्षात घ्या. स्टेटमेंट काय? पुणे इज इन महाराष्ट्र हे की ट्रू आहे, आणि हैदराबाद इज इन केरला हे फॉल्स आहे. हैदराबाद केरलामध्ये नाही आहे. ओके, म्हणून TF हे स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला मिळतं इथं. पहिल्याची व्हॅल्यू ट्रू आहे आणि दुसऱ्याची फॉल्स आहे. आणि इम्प्लिकेशनमध्ये TF असताना काय होत असते? टेबल माहीत असावा तर आपल्याला F येत असते. म्हणून हे सुद्धा स्टेटमेंट इथं काय आलेलं आहे? फॉल्स आले. आपल्याला ट्रू शोधायचं आहे, म्हणून ऑप्शन बी सुद्धा आन्सर नाही आहे. ऑप्शन सी कडे विचार करा. काय दिले पहा. ऑप्शन सी बदल इट इज फॉल्स दॅट 12 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. आता इथं स्टेटमेंट काय बघा, मुळात 12 इज डिव्हिजिबल बाय 3 हे स्टेटमेंट आहे आणि ते मुळात ट्रू आहे. परंतु मध्ये काय सांगितलं की नॉट डिव्हिजिबल बाय 3 असं म्हणतं आहे, आणि सुरुवातीला सांगतं आहे फॉल्स. मीन्स हे खरं नाही आहे की 12ने 3ला भाग जात नाही. म्हणजे मुळात याचा अर्थ होतो हे नेगेशन आणि नेगेशन कॅन्सल होऊन जातात. हे फॉल्स मीन्स नेगेशन आहे. मीन्स 12 इज डिव्हिजिबल बाय 3 असा उरतो. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. इथं साधासा विचार केल्यावर लक्षात येईल आपल्याला की हे स्टेटमेंट ट्रू बनणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी या फर्स्ट MCQचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढे जायची आवश्यकताच नाही आहे. ऑप्शन डीचा विचारच करायची आवश्यकता नाही आहे. ऑप्शन सी हे आन्सर असताना. पुढचा MCQ पाहूया. 2 नंबरचा MCQ पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्टेटमेंट. खालीलपैकी कोणतं वाक्य दिलेलं आहे, सेंटेन्स दिले ते स्टेटमेंट नाही असं विचारलं आहे, नॉट अ स्टेटमेंट. फर्स्ट दिले बघा 2 + 2 = 4. आता तुम्हाला स्टेटमेंटची डेफिनेशन माहीत असेल तर स्टेटमेंट कोणाला म्हणतात? असं सेंटेन्स की जे डिक्लेरेटिव्ह आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आपण ट्रू किंवा फॉल्स असं डिसाईड करू शकतो, त्या सेंटेन्सला स्टेटमेंट असं म्हणतात. मग जर आपण इथं दिलेल्या ऑप्शनमध्ये जे सेंटेन्स दिलेले आहेत हे जर ट्रू किंवा फॉल्स डिसाईड करू शकत असेल तर हे स्टेटमेंट असणार आहेत. जिथं आपण ट्रू फॉल्स डिसाईड करू शकणार नाही आहे ते नॉट अ स्टेटमेंट आहे, म्हणजे ते आपलं आन्सर असेल. आता फर्स्ट ऑप्शनमध्ये 2 + 2 = 4 दिलं आहे आणि हे ट्रू आहे. ट्रू आणि फॉल्स डिसाईड करता येते, म्हणजे हे स्टेटमेंट आहे, म्हणजे हे आन्सर नाही आहे. ओके, पुढे बी ऑप्शनकडे विचार करा. 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. बरोबर आहे, हे सुद्धा ट्रू आहे. 2 हा एकमेव सममूळ संख्या असणारी नंबर आहे. सो हे ट्रू आहे, म्हणजे हे पण स्टेटमेंट नाही आहे. कम हिअर. आता हे लक्षात आलं असेल तुमच्या. कम हिअर मीन्स इथं ऑर्डर दिसते,
कोणाला तर आपण ऑर्डर देतो की इकडे ये म्हणून. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये ऑर्डर, रिक्वेस्ट असे शब्द दिसतात, असा अर्थ निघतो त्याचा, तशा वाक्याला आपण काय म्हणत असतो? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे कधी स्टेटमेंट नसतात. इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी हे अशी काही लिस्ट आहे, तुम्हाला पुस्तकात पाहायला मिळेल की अशी वाक्य कधीही स्टेटमेंट होत नसतात. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. तिसरा MCQ विचारात घ्या. इफ पी इज एनी स्टेटमेंट देन पी ऑर नेगेशन पी इज. ऑप्शनमध्ये आहे कॉन्टिंजन्सी, कॉन्ट्रडिक्शन, टॉटॉलॉजी, नन ऑफ दिस. तुम्हाला ह्याला पाहिल्यावरच लक्षात यायला पाहिजे की हे एक लॉ आहे. त्या लॉचं नाव आहे कॉम्प्लिमेंट लॉ. त्या लॉनुसार तुम्हाला माहीत असेल तर पी आणि त्याचंच नेगेशन जर डिजंक्शनमध्ये असेल तर त्याची किंमत येत असते टी. आणि तेच इथं दिले बघा, स्टेटमेंट पी आहे आणि नेगेशन पी आहे, त्याच्यामध्ये डिजंक्शन दिसते म्हणजे ऑर कनेक्टिव्ह आहे, म्हणून कॉम्प्लिमेंट लॉनुसार इथं टी येते. याचा अर्थ हे स्टेटमेंट काय असायला पाहिजे? टॉटॉलॉजी असायला पाहिजे. म्हणून याचं ऑप्शन नंबर सी हे आन्सर असेल. 4 नंबरचा MCQ विचारात घ्या. इफ पी अँड क्यू आर टू स्टेटमेंट्स देन एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते विचारलं आहे काय बनेल ते? कॉन्ट्रडिक्शन, टॉटॉलॉजी, नायदर, वन ऑर टू अँड नन ऑफ दीज. यापैकी काय ऑप्शन आहे ते शोधायचे. दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट विचारात घ्या, हे काय बनणार आहे आपल्याला चेक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो MCQ आहे तो पुस्तकामधील पेज नंबर 9वर एक ॲक्टिव्हिटी दिली. ती ॲक्टिव्हिटी जर आपल्याला क्लिअरली माहीत झाली असेल तर त्या ॲक्टिव्हिटीचा आधारे तुम्ही हा MCQ सहजतेनं डील करू शकाल. ती ॲक्टिव्हिटी काय सांगते लक्षात घ्या. प्रिपेअर द ट्रूथ टेबल फॉर. ॲक्टिव्हिटी करून पहा जर आपण केली नसेल तर. इथं छोटे छोटे स्टेटमेंट दिलेत पहा, त्या प्रत्येकासाठी ट्रूथ टेबल प्रिपेअर करायला सांगितलं आहे. आणि व्हॉट इज युअर कन्क्लुजन फ्रॉम द ट्रूथ टेबल. या 4 ट्रूथ टेबलवरून तुम्हाला काय कन्क्लुजन मिळेल ते इथं लिहायला सांगितलं आहे. ते कन्क्लुजन असं असेल पहा. P implies Q is logically equivalent to negation Q implies negation P. तुम्ही चेक करून पहा, याचा टेबल आणि याचा टेबल तो लॉजिकली इक्वेलंट येतात. आणि Q implies P असेल तर नेगेशन P implies negation Q याच्यासोबत लॉजिकली इक्वेलंट येतात. म्हणजे लॉजिकली इक्वेलंट असल्यामुळे याच्या ट्रूथ व्हॅल्यू आणि याच्या ट्रूथ व्हॅल्यू सारख्याच येतात. ठीक आहे. लॉजिकली इक्वेलंटमध्ये जर आता इथं लक्षात घेतलं आपला MCQ काय विचारतो बा, हे P implies Q आहे, हा पार्ट आहे. ओके. अँड नेगेशन Q इम्प्लाइज नेगेशन P म्हणजे हा पार्ट दिला आहे. म्हणजे हे फर्स्ट नंबरचं जे कन्क्लुजन तुम्ही इथं केलात त्याच्यावर आधारित आहे. फक्त इथं लॉजिकल इक्वेलंट आहे, इथं डबल इम्प्लिकेशन आहे. मग तुम्हाला हे कळालं की हे दोन जे ब्रॅकेटमध्ये दिलेले कंपाऊंड स्टेटमेंट आहेत हे दोन्ही लॉजिकली इक्वेलंट आहेत. आणि लॉजिकली इक्वेलंट कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जर डबल इम्प्लिकेशन येत असेल तर तुम्ही चेक करा. उदाहरणार्थ याची व्हॅल्यू ट्रू आली तर याची व्हॅल्यूसुद्धा काय येणार? लॉजिकली इक्वेलंटनुसार ट्रूच येणार. आणि दोन्ही ट्रू असतील तर डबल इम्प्लिकेशन काय दाखवतो? ट्रूच दाखवणार. आणि याची व्हॅल्यू जर फॉल्स आली तर लॉजिकली इक्वेलंट हा याला लॉजिकली इक्वेलंट म्हणजे याची व्हॅल्यूसुद्धा फॉल्स येणार. आणि त्याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन असेल तर दोन्ही एफ असतानासुद्धा काय तो ट्रूच येतो. म्हणजे एक नोट करा इथं गोष्ट तुम्ही काय की कोणतेही दोन कंपाऊंड स्टेटमेंट जर लॉजिकली इक्वेलंट असतील आणि त्यांच्यामध्ये जर बाय कंडिशनल हा कनेक्टिव्ह वापरलेला असेल तर त्याची त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू नेहमी काय येत असते? ट्रू येत असते. म्हणून या MCQचं आन्सर बनणार आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज टॉटॉलॉजी. हे असं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. 5 नंबरचा MCQ विचारात घ्या. द नेगेशन ऑफ एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलं त्याचं नेगेशन विचारलेलं आहे. आता याला आपल्याला पूर्णपणे रूलनुसार डील करून पाहायचं आहे. चला तर मग याचं नेगेशन काढूया. नेगेशन ऑफ P इम्प्लाइज P और नेगेशन Q याचं नेगेशन विचारलं आहे म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर नेगेशनचा सिम्बॉल दिला आहे. आता मेन कनेक्टिव्ह कोण आहे? इम्प्लिकेशन. म्हणजे इम्प्लिकेशनचा नेगेशनचा रूल वापरा. इम्प्लिकेशनचा नेगेशनचा रूल माहीत असावा तुम्हाला. नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन दॅट इज कंडिशनल इज काय तर असतो? फर्स्ट स्टेटमेंट तसं ठेवायचं, मध्ये अँड नेगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. हे आहे नियम, हा इथं वापरा. फर्स्ट स्टेटमेंट P तसाच ठेवला, मध्ये अँड जे सेकंड टर्म आहे इम्प्लिकेशनमधली त्याला नेगेशनला अप्लाय होतं. सो नेगेशन ऑफ दॅट ब्रॅकेट नेगेशन Q. हे झाला फर्स्ट तो नियम अप्लाय केला आपण. परत हे ऑप्शन आहे का आपल्या इथं पहा, चेक करा. असेल तर तेच आपला आन्सर असणार आहे.
आय थिंक बीमध्ये दिसते बघा, पी अँड नेगेशन पी अँड क्यू दिसते, नेगेशन पी अँड क्यू तर इथं दिसत नाही आहे. बट हा कंसाच्या बाहेरचं नेगेशन परत मध्ये देऊया आपण. मग इथं नेगेशन ऑफ डिजंक्शनचा रूल अप्लाय करावा लागेल. ब्रॅकेटच्या मध्ये डिजंक्शन दिसतंय, सो ते अप्लाय करूया. नेगेशनमध्ये जाईल कंसाच्यामध्ये, तर नेगेशन पी डिजंक्शन होत असते कंजक्शन, आणि नेगेशन परत या नेगेशन क्यूला जाईल. नेगेशन ऑफ नेगेशन क्यू दॅट इज सिम्पली क्यू. आता हे ऑप्शन आहे का ऑब्झर्व करा. ऑप्शन नंबर बीमध्ये हे दिसेल तुम्हाला इथं, दॅट इज पी अँड नेगेशन पी अँड क्यू. ऑप्शन नंबर बी इज आन्सर. असं थोडंसं व्यवस्थित रूलनं चेक करून पाहावं लागेल तुम्हाला. पुढचा MCQ पाहूया. इफ पी ही इज इंटेलिजंट अँड क्यू बदल दिलं ही इज स्ट्रॉंग. पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट सांगितले त्यांनी वर्ड फॉर्ममध्ये. देन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द स्टेटमेंट, इट इज रॉंग दॅट ही इज इंटेलिजंट ऑर स्ट्रॉंग. तर ह्या दिलेल्या वर्ड फॉर्ममधील स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायला सांगितलं आहे. इट इज रॉंग दॅट मीन्स हे नेगेशन इंडिकेट करत असते, नेगेशन. आणि इट इज रॉंग दॅट पूर्ण स्टेटमेंटच्या समोर ते वाक्य लिहिलं आहे, मीन्स पूर्ण स्टेटमेंटचं नेगेशन इंडिकेट केलं चाललं आहे, म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल पुढच्या स्टेटमेंटला, जे की इथं दिलेलं आहे, ही इज इंटेलिजंट ऑर स्ट्रॉंग. आता कनेक्टिव्ह लक्षात गेला तर ऑर आहे, म्हणजे सिम्बॉलिकली तुम्हाला माहीत आहे डिजंक्शन कसं असते ते. आणि ही इज इंटेलिजंट म्हणजे कोण आहे बघा, पी इथं लिहिलं आहे, पी सुरुवातीला आपण, आणि ऑरच्या पुढे लिहिलं आहे स्ट्रॉंग, मीन्स ही इज स्ट्रॉंग म्हणजे इथं क्यू लिहिलेलं आहे. असं स्ट्रक्चर कुठं तुम्हाला MCQच्या ऑप्शनमध्ये दिसते का पहा, ते असणार आहे आपला आन्सर. सो ऑप्शन नंबर सीमध्ये दिसते बघा, नेगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या मध्ये पी ऑर क्यू. सो ऑप्शन नंबर सी इज आन्सर फॉर दिस MCQ. पुढील MCQ पहा. पुढचा MCQ पाहूया. अ बाय कंडिशनल स्टेटमेंट इज द कंजक्शन ऑफ टू डॅश डॅश स्टेटमेंट. सिम्पलचा नियम आहे. बाय कंडिशनल स्टेटमेंट काय आहे तुम्हाला माहीत असावं. बाय कंडिशनलला आपण लॉजिकली इक्वलंटमध्ये काय लिहू शकतो, दॅट इज पी इम्प्लाइज क्यू. ओके, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी असं लिहित असतो. हा नियम तुम्हाला माहीत असावा. तर याच नियमाला यांनी वर्ड फॉर्ममध्ये इथं मांडलेलं बघा. व्हॉट दिस इज बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे. इज कंजक्शन, कंजक्शनमध्ये कनेक्टिव्ह कोण आहे पहा, इथं मध्ये अँड आहे. कंजक्शन ऑफ टू, आता हे दोन ब्रॅकेटमध्ये कोण आहेत चेक करा, कनेक्टिव्ह कोण आहे, किंवा हे दोन ब्रॅकेट काय इंडिकेट करतात, कंडिशनल स्टेटमेंट इंडिकेट करतात. हे सुद्धा कंडिशनल स्टेटमेंट आहे. इफ देनचा सिम्बॉल आहे पहा, हे सुद्धा कंडिशनल स्टेटमेंट आहे. मीन्स कंजक्शन ऑफ टू कंडिशनल स्टेटमेंट. मग या रिकाम्या जागी काय असायला पाहिजे, ऑप्शनमध्ये चेक करा. नेगेटिव्ह आहे, कंपाऊंड आहे, कनेक्टिव्ह आहे आणि कंडिशनल आहे. मीन्स ऑप्शन नंबर डी इज अ आन्सर ऑफ दिस MCQ. पुढचा MCQ विचारात घ्या. इफ P implies Q is an implication, then the implication negation Q implies negation P is called its. हां, सिम्पलचं आहे बघा. इम्प्लिकेशन दिले आपल्याला, तर ही काय बनेल त्याचं असं विचारलं आहे. ऑप्शनमध्ये आहे कॉन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह, इनव्हर्स अँड अल्टरनेटिव्ह असं दिलं आहे. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी रिवाईज व्हाव्यात म्हणून मी पूर्णपणे पी इम्प्लाइज क्यूला 3 पद्धतीने लिहितात किंवा 3 स्ट्रक्चरमध्ये लिहिलं जाते. तर त्याला काय म्हणतात, जर पी इम्प्लाइज क्यूला मी क्यू इम्प्लाइज पी लिहिलं तर याला म्हणतात इनव्हर्स. आणि जर मी त्याला नेगेशन पी इम्प्लाइज नेगेशन क्यू लिहिलं तर त्याला म्हणतात कॉन्व्हर्स. आणि नेगेशन क्यू इम्प्लाइज नेगेशन पी असं लिहिलं तर त्याला म्हणतात कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. अशा पद्धतीनं मग हे चेक करा की त्यानं विचारलेलं काय, नेगेशन क्यू इम्प्लाइज नेगेशन पी आहे. बघा इथं आहे नेगेशन क्यू इम्प्लाइज नेगेशन पी. मग हे काय बनायला पाहिजे, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द आन्सर ऑफ दिस MCQ, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. MCQ नंबर 9 विचारात घ्या. द नेगेशन ऑफ स्टेटमेंट, एक स्टेटमेंट दिलं त्याचं नेगेशन विचारलं आहे, ऑप्शनमध्ये त्याचे आन्सर असणार आहेत. आपण याचं नेगेशन फाइंड आउट करूया. नेगेशन ऑफ स्टेटमेंट लिहून काढामध्ये पी अँड क्यू इम्प्लाइज आर ऑर नेगेशन पी. याचं नेगेशन विचारलं आहे म्हणून बाहेरून नेगेशन लिहिलं आहे ब्रॅकेटच्या, आणि मध्ये मेन कनेक्टिव्ह आहे बघा इम्प्लिकेशन. सो इम्प्लिकेशनचा नेगेशनचा नियम माहीत असावा. नेगेशन ऑफ इम्प्लिकेशन याचा नियम काय आहे, पी फर्स्ट स्टेटमेंट तसं ठेवायचं, मध्ये अँड आणि सेकंड स्टेटमेंटला नेगेशन द्यायचं. तर हा नियम इथं जर वापरला आपण तर या नियमानुसार हे स्टेटमेंट पुढे फॉलो करूया.
फर्स्ट स्टेटमेंट मीन्स फर्स्ट ब्रॅकेट तसंच लिहावं लागेल आपल्याला, आणि मध्ये येतो अँड, आणि सेकंड जो ब्रॅकेट आहे किंवा सेकंड टर्म इम्प्लिकेशनमधली त्याला नेगेशन अप्लाय होत असते, नेगेशन ऑफ आर ऑर नेगेशन पी. ओके, पुढे कंटिन्यू करू. आणखी फर्स्ट स्टेटमेंट तसंच राहू द्या, पी अँड क्यू, आणि इथला तो अँड कनेटिव्ह, आणि नेगेशन इथं ब्रॅकेटच्या बाहेर आहे आणि ब्रॅकेटच्या मध्ये कनेटिव्ह आहे डिजंक्शन म्हणजे ऑर कनेटिव्ह आहे. मग इथं डी मॉर्गन्स लॉ वापरण्यात येईल बघा, नेगेशन ऑफ डिजंक्शन म्हणल्यावर तो नेगेशन ब्रॅकेटच्या मध्ये देऊया, नेगेशन ऑफ आर, आणि ह्या ऑरचं होत असते अँड, आणि नेगेशन ऑफ नेगेशन पी दॅट इज सिम्पली पी बनेल हे अशा पद्धतीनं. बट हे सुद्धा आन्सर दिसत नाही इथं, सो आपल्याला परत विचार करावा लागेल याचा. पुढे कंटिन्यू करूया. आता इथं काय करतो ऑब्झर्व करा, मी फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ना याला कम्युटेटिव्ह लॉ वापरूया. तर याला मी असं लिहितो बघा, क्यू अँड पी असं लिहिलं, कम्युटेटिव्ह लॉ तुम्हाला माहीत असेल. आणि हा दुसरा ब्रॅकेट तसाच लिहूया. आता ऑब्झर्व केला तुम्ही तर स्ट्रक्चरमध्ये लक्षात घेतला तर इथं पहा, नेगेशन अँडमध्ये पी आहे आणि इथं पण अँडमध्ये पी आहे. तर तो कॉमन काढा बाहेर, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरल्यासारखा. तर तो बाहेर निघाला कॉमन अँड पी, आणि इथं ब्रॅकेटच्या मध्ये कोण राहील पहा, इथं राहील क्यू, आणि हे मध्ये अँड, आणि हे नेगेशन आर इथं राहील पहा, हे नेगेशन आर. आता असं स्टेटमेंट आहे का फक्त पाहून घ्या, पी क्यू आणि नेगेशन आरमध्ये अँड कनेटिव्ह वापरलं गेलेलं आहे, पी क्यू आणि नेगेशन आरमध्ये अँड कनेटिव्ह वापरलेलं आहे, एकच स्टेटमेंट आहे. ऑप्शन नंबर ए हे आन्सर असेल पहा इथं, हे नेगेशन फाईननुसार. फक्त इथं टर्म्स मागे पुढे तुम्ही चेंज करू शकता कम्युटेटिव्ह लॉचा वापर करून परत त्यांना, असंच तुम्हाला जर पाहिजे असेल तर. स्ट्रक्चरमध्ये ऑब्झर्व करा, कनेक्टिव्ह सेम आहे आणि पी क्यू आणि नेगेशन आर हे स्टेटमेंट आहे तिथं कनेक्ट झालेले. शेवटचा MCQ विचारात घ्या. काय विचारले पहा, द स्टेटमेंट फॉल्स स्टेटमेंट इन द फॉलोइंग इज, खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे हे विचारलेलं आहे. स्टेटमेंट आणि त्याचं नेगेशन जर अँडनं कनेक्टिव्ह झालेलं असेल तर कॉम्प्लिमेंट लॉ येतो. म्हणून कॉम्प्लिमेंट लॉचा विचार केला तर पी आणि नेगेशन पी अँडनं कनेक्ट झालेलं असेल तर याची व्हॅल्यू येत असते एफ कॉम्प्लिमेंट लॉनुसार, आणि एफ म्हणजेच कॉन्ट्रडिक्शन, म्हणजे हे वाक्य काय आहे, ट्रू आहे. हे आपलं आन्सर नसताना आपल्याला फॉल्स स्टेटमेंट विचारले त्यांनी, म्हणून हे ऑप्शन नाही आहे, कारण की हे ट्रू बनत आहे. सो पुढचा ऑप्शन पहा, बीमध्ये काय दिलं बघा, एक ब्रॅकेट आहे ज्याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा कंडिशनल स्टेटमेंट आहे आणि मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. पहा, मी थोड्याकडे तुम्हाला ही गोष्ट सांगली होती त्या ॲक्टिव्हिटीनुसार पेज नंबर 9वरच्या, की कोणतंही कंडिशनल पी इम्प्लाईज क्यू आणि त्याच्या या प्रकारच्या स्ट्रक्चरसोबत यांच्यामध्ये लॉजिकली इक्वेलंट, हे दोन्ही लॉजिकली इक्वेलंट असतात म्हणून त्या ॲक्टिव्हिटीनुसार. सो लॉजिकली इक्वेलंट असतील आणि त्याच्यामध्ये जर डबल इम्प्लिकेशन असेल तर ते नेहमी काय येत असते, ट्रू येत असते. थोड्याकडे आपण MCQमध्ये हे डिटेल पाहिलं होतं. ओके, म्हणून इथं ट्रू यायला पाहिजे, परंतु यानं दिलं इथं कॉन्ट्रॅडिक्शन, टोटॉलॉजी यायला पाहिजे हे मुळात तर, म्हणून हे आहे स्टेटमेंट जे की फॉल्स बनत आहे इथं. म्हणून ऑप्शन नंबर बी इज अ आन्सर फॉर दिस MCQ. ओके, क्वेश्चन 2 पाहूया. यामध्ये आपल्याला छोटे छोटे प्रश्न दिलेले आहेत जे की 1 मार्कासाठी असणारे आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम पहा, फाइंड दी नेगेशन ऑफ 10 + 20 = 30 याचं नेगेशन विचारलेलं आहे. मी समोर त्याचं आन्सर स्पष्टीकरणासह लिहितो. दिलेले स्टेटमेंट आहे 10 + 20 = 30 याचं नेगेशन विचारलं आहे आपल्याला. तर 10 + 20 = टूचं काय लिहावं लागेल आपल्याला, नॉट इक्वल टू, मीन्स इथं नॉट शब्द आला बघा, मीन्स आपण याचं नेगेशन लिहिलं आहे. दुसरा प्रॉब्लेम पहा, काय विचारला आहे तो, स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ x² = 25 याची ट्रूथ व्हॅल्यू विचारलेली आहे. ह्याचा आन्सर लक्षात घ्या, हे ओपन सेंटेन्स आहे, x² अननोन आहे तर x, 5² = 25 तर आपण याची ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकलो असतो तर ट्रू आहे म्हणून, परंतु x माहीत नाही आपल्याला, म्हणजे हे ओपन सेंटेन्स आहे आणि ओपन सेंटेन्स हे कधी स्टेटमेंट नसतात. ओके, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू इथं आपल्याला डिसाईड करता येणार नाही. इथं फक्त लिहावं लागेल दिस इज ओपन sentence, so its truth value
कांट बी डिसाइडेड, याची ट्रूथ व्हॅल्यू ठरवता येणार नाही, असा आन्सर लिहावा लागेल आपल्याला. तिसरा प्रॉब्लेम पहा काय दिला आहे तो. राईट द निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. याचं निगेशन विचारलेलं आहे. इथं लिहितो त्याचा आन्सर मी तिसऱ्याचं. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू असं विचारलेलं आहे आपल्याला. याचा नियम मागच्या 2 MCQ मी लिहिला मी तुमच्यासमोर. हे निगेशन ऑफ कंडिशनल इज फर्स्ट स्टेटमेंट तसाच मध्ये अँड येत असतो आणि सेकंडला निगेशन अप्लाय होत असते. हे त्याचं आन्सर झालं. आपल्याला एवढंच लिहायचं त्या तिसऱ्यामध्ये, थर्ड क्वेश्चनमध्ये. त्या फोर्थ प्रॉब्लेम पहा. स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ √3 इज नॉट अ इरॅशनल नंबर. फोर्थकडे विचार केला तर √3 हा इरॅशनल नंबर आहे मुळात. √3 इज अ इरॅशनल नंबर. ओके, हे ट्रू आहे. पण त्यांनी काय सांगले, √3 इज नॉट इरॅशनल नंबर म्हणते. मुळात तो इरॅशनल असताना त्याला नॉट म्हणलं चाललं आहे, म्हणजे हे इज हे ट्रू आहे, इज ट्रू. बट देअरफॉर √3 इज नॉट इरॅशनल इज, हे काय बनायला पाहिजे मग, फॉल्स बनायला पाहिजे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. आणि पाचवा प्रॉब्लेम पहा पुढचा. स्टेट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ऑर नेगेशन पी. आत्ताच बोललो मी, परत तेच वाक्य येते आपल्यासमोर. 5 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे छोटासा इथला, काय विचारले, ट्रूथ व्हॅल्यू विचारलेली आपल्याला कशाची, स्टेटमेंट दिले आणि त्याचं निगेशन आहे पुढे. आठवलं का कोणाला मग, स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन म्हणलं की तुम्हाला आठवा. सर्वप्रथम म्हणलं तर तो कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये कनेक्टिव्ह असतो अँड किंवा आर. आता इथं दिले आर, तर कॉम्प्लिमेंट लॉचा विचार केला तुम्ही तर याची व्हॅल्यू येत असते टी. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी. पुढचा पहा प्रॉब्लेम शेवटचा यातला. स्टेट दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड नेगेशन पी. परत तेच विचारलेलं आहे बघा. 6 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे, स्टेटमेंट दिलं आहे पी आणि त्याचं नेगेशन दिलेलं आहे आणि मध्ये कनेक्टिव्ह आहे आपल्याकडे अँड. आता मी सांगले अँड असेल तर कॉम्प्लिमेंट लॉ काय देत असतो, फॉल्स. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, एफ. अशा पद्धतीने हा क्वेश्चन 2 इथं शॉर्ट आन्सर जो क्वेश्चन असतात हा इथं पूर्ण होतो. क्वेश्चन नंबर 3कडे वळूया. अटेम्प्ट द फॉलोइंग. 2 मार्काचे प्रश्न यात इन्क्लूड केलेले आहेत. त्यातील पहिला प्रॉब्लेम पहा. इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू, आर यस आर फॉल्स, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. तिथं 2 सब क्वेश्चन दिलेले आहेत, प्रत्येकाला 1 मार्क. याप्रमाणे हा 2 मार्काचा प्रश्न इथं विचारला गेलेला आहे. आन्सरकडे लक्ष द्या. मी एचा विचार करतो, म्हणजे पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करूया. स्टेटमेंट काय, नेगेशन पी अँड ब्रॅकेटमध्ये क्यू ऑर नेगेशन आर दिलेला आहे. आणि आता किमतीचा विचार करा यांच्या दिलेल्या. पी काय सांगितलं आहे त्यांनी, ट्रू घ्यायला सांगलं आहे. नेगेशन पी काय बनेल मग, फॉल्स बनेल. मध्ये कनेटिव्ह आहे हा अँड. ब्रॅकेटमध्ये काय, क्यू काय सांगितलं आहे त्यांनी, ट्रू घ्यायला, मीन्स इथं टी लिहिला. आणि ऑर कनेक्टिव्ह आहे आणि नेगेशन आर काय सांगितलं, फॉल्स, तर त्याचं नेगेशन काय बनेल बघा, ट्रू बनेल. अशा पद्धतीनं आता याचा विचार करा परत. दोन्ही ट्रू असताना डिजंक्शन काय बनत असते, या ब्रॅकेटची किंमत काढून घेऊया. हा एफ तसाच आणि हा बाहेरचा अँड तसाच. आणि दोन्ही ट्रू असताना ऑर जर असेल तर काय होत असते, ट्रू येत असते. आणि परत विचार करा, एफ आणि टीमध्ये जर अँड कनेक्टिव्ह असेल म्हणजे कंजक्शन असेल तर काय होत असते, कंजक्शनचा नियम माहीत असावा. दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू येतो. दोन्ही ट्रू इथं नाही आहेत, म्हणून याची व्हॅल्यू येईल एफ. म्हणजे या फर्स्टचा आन्सर आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय येते, एफ, फॉल्स येते. आणि दुसरं पाहूया परत. पी अँड नेगेशन आर अँड नेगेशन क्यू ऑर यस, हे स्टेटमेंट दिलं आहे. याची ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करूया. पी काय सांगितलं त्यांनी, ट्रू घ्यायला सांगितलं. पहिल्या ब्रॅकेटमध्ये पीची व्हॅल्यू लिहिली टी, मध्ये अँड नेगेशन आर आहे फॉल्स, त्याचं नेगेशन येईल ट्रू बनेल. आणि हे कनेक्टिव्ह अँड नेगेशन क्यू आहे ट्रू, तर नेगेशन क्यू बनेल काय, फॉल्स. मध्ये ऑर आणि यस आहे फॉल्स, तर एफ लिहिला. चला आता मग ब्रॅकेटमधल्या कनेक्टिव्हचा विचार करूया आणि टेबलचा वापर करून त्याच्या किमती लिहूया. दोन्ही ट्रू असताना कंजक्शनमध्ये काय बनत असते, ट्रूज बनत असते. मधला हा कनेक्टिव्ह परत मी लिहिला इथं, कंजक्शन. आणि दोन्ही फॉल्स असताना डिजंक्शनमध्ये काय येत असते, तर फॉल्स येत असते. आणि परत या दोघांचा विचार करा. इथं कंजक्शन आहे टी आणि एफ, कंजक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येतात, अदरवाईज फॉल्स येतो. इथं दोन्ही ट्रू नाहीत, म्हणून याची व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू काय बनेल, फॉल्स. हा झाला पहिला प्रॉब्लेम इथला. त्यामधील दुसरा प्रॉब्लेम पहा.
राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. खाली काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेत, त्यांना सिम्बॉलिकली लिहायला सांगितलेलं आहे. त्यातील पहिल्याचा विचार करा. नागपूर इज इन महाराष्ट्र अँड कनेक्टिव्हकडे लक्ष द्यायचं खास करून सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना. चेन्नई इज इन तामिळनाडू. आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची नाही, जस्ट आपल्याला सिम्बॉलिक स्ट्रक्चर लिहायचे त्याचे. म्हणून फर्स्टचा विचार करतोय आपण, तर फर्स्ट आन्सर पहा. इथं डिक्लेअर करतो मी लेट पी नागपूर इज इन महाराष्ट्र आणि क्यूला डिक्लेअर करूया चेन्नई इज इन तामिळनाडू. ठीक आहे. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज पी आणि क्यू डिक्लेअर केलं आपण त्याला. कनेक्टिव्ह आहे मध्ये अँड, सो सिम्बॉलिक फॉर्म काय बनेल, पी मध्ये कनेक्टिव्ह वजा सिम्बॉल आला आणि हा क्यू पुढे. सेकंडचा विचार करा परत. सेकंड स्टेटमेंट काय दिले, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोस्केलस असं दिले. इथं परत डिक्लेअर करा लेट पी ट्रायंगल इज इक्विलॅटरल आणि क्यूचा विचार केला तर ट्रायंगल इज आयसोस्केलस. ओके, या पद्धतीनं. मग कनेक्टिव्हचा विचार करा. कनेक्टिव्हमध्ये ऑर आहे, देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज काय बनेल पहा, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आणि मध्ये ऑर आहे, म्हणजे व्ही लिहिला आहे, मीन्स ऑरचा सिम्बॉल लिहिलेला आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न इथं पूर्ण होतो. तिसरा प्रॉब्लेम विचारात घ्या. राईट द कॉन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली एक स्टेटमेंट दिलं आहे, त्याचं कॉन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायला सांगितलं आहे. कॉन्व्हर्स म्हणजे काय असते, स्टेटमेंट जर पी इम्प्लाइज क्यू असेल तर पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, नेगेशन क्यू इम्प्लाइज नेगेशन पी. आपल्याला या दोन स्ट्रक्चरला वर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आन्सर सुरुवात करूया. इथं पी आणि क्यू कोण आहे ते लक्षात घ्या. लेट डिक्लेअर करूया. पी म्हणजे कोण आहे, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. आणि क्यू म्हणजे कोण आहे, अ फंक्शन इज कंटिन्युअस. ओके, देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म, अगोदर सिम्बॉलिक फॉर्म लिहून घेऊया. सिम्बॉलिक फॉर्म माहीत आहे तुम्हाला, इफ देन कनेक्टिव्ह आहे. आणि सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. मग फर्स्ट आपण विचारात घेऊया, मला लिहायचं आहे त्याचा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हणजे काय असतो, मी इथे लिहिलं आहे क्यू इम्प्लाइज पी असते, याला लिहून काढा इथं वर्ड फॉर्ममध्ये. क्यू इम्प्लाइज पी, चला वर्ड फॉर्ममध्ये लिहूया. इफ क्यू सुरुवातीला लिहायचं मला, क्यू मीन्स कोण आहे, अ फंक्शन इज कंटिन्युअस. अ फंक्शन इज कंटिन्युअस. ओके, आणि देन पुढे लिहायचं आहे पी. पी मीन्स कोण आहे, अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, मीन्स इट इज डिफरन्शिएबल. हे झालं कॉन्व्हर्स. नंबर 2मध्ये विचारलं आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके, दॅट इज नेगेशन क्यू इम्प्लाइज नेगेशन पी विचारले आपल्याला. काय बनेल हे पहा. इफ, आता इथं नेगेशन क्यू लिहायचं आहे. नेगेशन क्यू काय आहे, अ फंक्शन इज कंटिन्युअस. मी अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस, अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. आणि देन नेगेशन पी लिहायचं आहे, म्हणजे अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, त्याचं नेगेशन लिहा, इट इज नॉट डिफरन्शिएबल. इट इज नॉट डिफरन्शिएबल. अशा पद्धतीनं हा प्रश्न इथं पूर्ण होतो. 4 नंबरचा प्रॉब्लेम विचारात घ्या. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. आपल्याला ट्रूथ टेबलचा वापर न करता हे सिद्ध करून दाखवायचं आहे. एक लॉजिकल इक्वॅलन्स आहे. चला तर मग सुरुवात करूया. याचे LHS घेऊया. आणि हा जो प्रश्न असतो तो अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटवर जे नियम आहेत, आयडम्पोटंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ वगैरे, या सगळ्या नियमावर बेस्ड असे प्रश्न असतात. ते नियम जर तुम्हाला माहीत असेल तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला सहजतेनं सोडवता येईल. LHS घेतो मी इथं. नेगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर नेगेशन पी अँड क्यू. आणि हे याला इक्वेलंट दाखवायचं नेगेशन पी सोबत.
तर LHS स्टार्ट केलं आहे आपण LHS पासून. आता इथं विचार करा, इथं ब्रॅकेटच्या बाहेर नेगेशन आहे, तो ब्रॅकेटच्या बाहेरचा नेगेशन मी मध्ये अप्लाय करतो. म्हणजे मी डी मॉर्गन्स लॉ वापरत आहे सुरुवातीला. इथं नेगेशन ऑफ पी ऑरचं होत असते अँड, आणि क्यूला पण नेगेशन जाईल, दॅट इज नेगेशन क्यू. म्हणजे इथं वापरला आहे आपण डी मॉर्गन्स लॉ. आणि हे सेकंड ब्रॅकेट तसाच लिहूया. वापरलेल्या नियमाला इथं लिहायचं असते डी मॉर्गन्स लॉ म्हणून पूर्ण शब्दात लिहा. पुढे कंटिन्यू करूया. आता इथं ऑब्झर्व केला तुम्ही थोडंसं तर नेगेशन पी आहे, इथे नेगेशन पी आहे. कनेक्टिव्ह पण पहा कोण आहे, अँड आहे. इथंही पण कनेक्टिव्ह अँडच आहे. म्हणजे नेगेशन पी अँडसोबत कॉमन बाहेर काढा. सो नेगेशन पी अँड या कनेक्टिव्हसोबत बाहेर निघतो कॉमन, तर इथं राहील मध्ये नेगेशन क्यू आणि हा ऑर, आणि इथं राहील तो क्यू. म्हणजे हे कॉमन काढण्याचा जो नियम आहे याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, त्यापुढे पहा परत. आता इथं पहा ब्रॅकेटचा विचार केला तर हे नेगेशन पी तसाच ठेवतो बाहेरचा मी. हा अँड कनेक्टिव्ह पण तसाच ठेवला. ब्रॅकेटमध्ये विचार केला तर स्टेटमेंट क्यू आहे आणि त्याचं नेगेशन आहे. स्टेटमेंट आणि त्याचं नेगेशन आलं तर तुम्हाला मी खूप वेळेस सांगलं आत्तापर्यंत जेवढे प्रॉब्लेम सोडवले प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मी जवळपास याचा उल्लेख केला आहे. स्टेटमेंट आणि त्याचं नेगेशन जर तुम्हाला मिळत असेल कनेक्टिव्हमध्ये अँड किंवा ऑर असेल तर कॉम्प्लिमेंट लॉ तुम्हाला लक्षात यावा. मग इथं कॉम्प्लिमेंट लॉ येणार आहे. नेगेशन आहे, क्यू आहे आणि क्यूलाच नेगेशन आहे. मध्ये आहे ऑर. ऑरसाठी कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो की टी येते म्हणून व्हॅल्यू. इथं वापरला आपण कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, सो आणि फायनली ट्रूथ व्हॅल्यू आणि एक कंपाऊंड, एक स्टेटमेंट आणि ट्रूथ व्हॅल्यू जर कनेक्टिव्ह लॉजिकल कनेक्टिव्हनं अँड किंवा ऑरनं कनेक्ट झालेले असतील तर त्यावेळेस आठवण यावं आपल्याला ते म्हणजे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय सांगतो, जर अँड कनेक्टिव्ह असेल आणि ट्रूथ व्हॅल्यू टी जर असेल तिथं, तर स्टेटमेंट जशाला तसं परत येतं. म्हणजे इथं नेगेशन पी आहे तर नेगेशन पी परत तसाच येत असतो. इथं वापरला तो आपण आयडेंटिटी लॉ. लॉचे सगळे स्ट्रक्चर तुम्हाला माहीत असावेत म्हणून हे इथं सिद्ध होतं. हेच आहे नेगेशन पी मीन्स आपल्याला सांगलेली त्यांनी दुसरी बाजू म्हणजे RHS. हेन्स आपण इथं ते प्रूफ केलं आहे कम्प्लीट. हेन्स प्रूव्ड. हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. क्वेश्चन 4 स्टार्ट करूया. त्यातील पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या. राईट द नेगेशन ऑफ स्टेटमेंट an angle is right angle if and only if it is of measure 90 degree. स्टेटमेंटचं नेगेशन लिहायला सांगितलं आहे. हे जे स्टेटमेंट आहे यातील कनेक्टिव्ह ओळखून घ्या अगोदर. कनेक्टिव्ह आहे इफ अँड ओनली इफ, मीन्स बाय कंडिशनल कनेक्टिव्ह आहे. आणि बाय कंडिशनलचा नेगेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत करून घ्यावा लागेल. अगोदर या स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहून घेऊया. लेट पी, इथं दोन सिम्पल स्टेटमेंट आहेत कनेक्ट केलेले बाय कंडिशनलनं, ते सिम्पल स्टेटमेंट लिहून घेऊया. ॲन अँगल इज अ राईट अँगल, आणि दुसरं क्यू काय दिलेलं आहे बघा, इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. हे झाले पी अँड क्यू. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज, सिम्बॉलिक फॉर्म काय बनेल त्याचा, कनेक्टिव्ह ओळखून घेतला आहे आपण. सिम्बॉलिक फॉर्म बनणार आहे पी डबल इम्प्लाइज क्यू. ठीक आहे. मग आता याचं नेगेशन फाईंड करायला सांगलं आपल्याला. देअरफॉर द नेगेशन ऑफ सिम्बॉलिक फॉर्म माहीत झाला आपल्याला. देअरफॉर द नेगेशन काढूया मग याचं. मग याचा नेगेशनचा फॉर्म्युला काय आहे, नेगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला काय आहे, दॅट इज पी अँड नेगेशन क्यू और सिम्बॉलिक फॉर्म माहीत झाला. आता आपण याचा नेगेशनचा फॉर्म्युला माहीत करून घेऊया. नेगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशनचा काय फॉर्म्युला आहे, फर्स्ट स्टेटमेंट पी अँड नेगेशन ऑफ क्यू और परत सेकंड स्टेटमेंट म्हणजे क्यू अँड नेगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट, हा फॉर्म्युला आहे. मग आता हे जे स्ट्रक्चर आहे आपल्यासमोर इथं सिम्बॉलिकली, याला आपण वर्ड फॉर्ममध्ये लिहून काढूया. म्हणजे आपल्या
गिवन स्टेटमेंटचं निगेशन कंप्लीट होऊन जाईल. देअरफॉर रिक्वायर्ड नेगेशन इज काय म्हणते पहा. आता हे वाक्य लिहितो. फर्स्ट ब्रॅकेटला लिहूया आपण वर्ड फॉर्ममध्ये. पी आहे सुरुवातीला. पी म्हणजे कोण? ॲन अँगल इज राईट अँगल. ॲन अँगल इज अ राईट अँगल. मध्ये आहे अँड लिहिला. नेगेशन ऑफ क्यू लिहावं लागेल. इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. इट इज नॉट ऑफ मेजर 90 डिग्री. नेगेशन लावला पहा, इथं नॉट लिहिला आहे आपण. आता हा फर्स्ट ब्रॅकेट लिहिला. मग परत ऑर आहे, हे ऑर लिहिला मध्ये. परत सेकंड ब्रॅकेटला लिहूया. सुरुवातीला क्यू आहे. क्यू मीन्स इट इज ऑफ मेजर 90 डिग्री. मीन्स ॲन अँगल ऑफ मेजर 90 डिग्री. आणि मध्ये आहे अँड. नेगेशन पी लिहावं लागेल. मीन्स इट इज. नेगेशन पी मीन्स काय होईल बघा. ॲन अँगल इज राईट अँगल मीन्स इट इज नॉट अ राईट अँगल. हे अशा पद्धतीनं याचं निगेशन इथं कंप्लीट होतं आहे. दुसरा प्रॉब्लेम पाहूया. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. खाली 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या तिन्ही स्टेटमेंट आपल्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायला सांगितलं आहे. फर्स्ट स्टेटमेंट विचारात घ्या. अ मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ द स्काय इज नॉट ब्ल्यू. कनेक्टिव्ह ओळखून घ्यायचं सुरुवातीला कधी पण. इफ अँड ओनली इफ कनेक्टिव्ह आहे ते. आणि आपण डिक्लेअर करूया आता पी आणि क्यूला. फर्स्ट स्टेटमेंटसाठी पी काय बनणार आहे. मिल्क इज व्हाईट. आणि क्यू काय बनणार आहे. द स्काय इज नॉट ब्ल्यू. नॉट हा कनेक्टिव्ह आहे इथं. मीन्स आपण डिक्लेअर करूया द स्काय इज ब्ल्यू असं डिक्लेअर करूया. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म काय बनेल पहा. सुरुवातीला मिल्क इज व्हाईट मीन्स पी लिहावं लागेल. इफ अँड ओनली मीन्स बाय कंडिशनलचा सिम्बॉल. द स्काय इज नॉट ब्ल्यू. द स्काय इज ब्ल्यूला नेगेशन लिहावं लागेल. दॅट इज नेगेशन ऑफ क्यू. हे झालं फर्स्ट स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म. नाव सेकंड स्टेटमेंट मीन्स बीला ऑब्झर्व करा. इफ कुतुब मिनार इज इन दिल्ली देन ताजमहल इज इन आग्रा. कनेक्टिव्ह ओळखून घेऊया. इफ देन कनेक्टिव्ह आहे. सो पी डिक्लेअर करा. काय बनेल. कुतुब मिनार इज इन दिल्ली. आणि क्यू काय बनेल इथे. ताजमहल is in Agra. Therefore symbolic form काय बनेल पहा. इफ देन कनेक्टिव्ह सुरुवातीलाच आपण ओळखून घेतला आहे म्हणजे पी इम्प्लाईज क्यू. हे सिम्बॉलिक फॉर्म बनेल. आणि तिसरं आणि शेवटचं स्टेटमेंट पहा. इवन दो इट इज नॉट क्लाउडी इट इज स्टील रेनिंग. हा जो नवीन शब्द वाटतो इवन दो शब्द हा अँड या कनेक्टिव्ह सारखा वर्क करतो म्हणून इथं समजून घ्या. इवन दो मीन्स कनेक्टिव्ह अँड आहे. इथं पी आणि क्यू डिक्लेअर करून घ्या. इट इज नॉट दिलं आहे. नॉटला घ्यायचं आणि नेगेशन सिम्बॉलमध्ये लिहूया आपण. इट इज क्लाउडी. आणि क्यू काय बनेल पहा. इट इज स्टील रेनिंग. पी आणि क्यू माहीत झालेत. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज काय बनेल पहा. पी सुरुवातीला पी लिहायचा आहे बट तो नेगेशनमध्ये आहे. नॉट क्लाउडी आहे मीन्स नेगेशन पी येईल. आणि इवन दो मीन्स कनेक्टिव्ह कोणता येतो अँड. आणि इट इज स्टील रेनिंग मीन्स क्यू. हा याचा सिम्बॉलिक फॉर्म झाला. हा प्रॉब्लेम नंबर 2 इथं पूर्ण होतो. तिसरा प्रॉब्लेम विचारात घ्या. यूज क्वांटिफायर्स टू कन्वर्ट द गिवन ओपन सेंटेन्स. खाली काही ओपन सेंटेन्स दिलेत आपल्याला आणि जे की नॅचरल नंबरच्या सेटवर डिफाईन झालेले आहेत. आणि तिथं आपल्याला क्वांटिफायर यूज करून त्यांना ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ओपन सेंटेन्स हे कधी स्टेटमेंट नसतात. जर तिथं आपण क्वांटिफायर यूज केलं तर ते स्टेटमेंट बनवू शकतात.
आणि आपल्याला इथं असा क्वांटिफायर यूज करायचा की जेणेकरून ते स्टेटमेंट, ते ओपन सेंटेन्स जेव्हा स्टेटमेंट बनेल ते ट्रूच बनलं पाहिजे. ठीक आहे. सो फर्स्ट जे दिलेलं ओपन सेंटेन्स आहे ते विचारात घ्या. दिलेलं फर्स्ट आहे n स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. आणि आपल्याला माहीत असावं क्वांटिफायर दोन प्रकारचे आहेत. एक आहे एक्झिस्टेंशियल क्वांटिफायर मीन्स देअर एक्झिस्ट, आणि एक आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे फॉर ऑल. पहिल्या ओपन स्टेटमेंटचा विचार जर केलात तर सांगितलं काय, n स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. आता n हा काय आहे, नॅचरल नंबर आहे इथं, कारण की सगळे हे जे ओपन सेंटेन्स नॅचरल नंबरवर डिफाईन झालेले आहेत. सो n स्क्वेअर मीन्स n हा नॅचरल नंबर आहे. आणि विचार घेतला आपण तर कोणत्याही नॅचरल नंबरचा वर्ग जर केला तर एक किंवा एकपेक्षा मोठाच येतो कोणत्याही नॅचरल नंबरचा. म्हणजे इथं जर याला मी ट्रू स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला इथं सांगावं लागेल काय, दिस इज ट्रू, दिस ओपन सेंटेन्स इज ट्रू फॉर ऑल नॅचरल नंबर्स. सगळ्या नॅचरल नंबरसाठी हे ट्रू बनणार आहे. ओके. देअरफॉर इथं मला काय लिहावं लागेल, क्वांटिफायर देअर एक्झिस्ट का युनिव्हर्सल क्वांटिफायर लिहावं लागेल. फॉर ऑल क्वांटिफायर लिहिलेलं हे योग्य येईल. फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर दिस n स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. हे आपण इथं क्वांटिफायरचा यूज केलेला आहे आणि हे स्टेटमेंट इथं ट्रू बनते. सेकंड पहा, बी नंबरचं काय आहे, 3x -4 लेस दॅन 9 दिलेला आहे. इथं x हा नॅचरल नंबर आहे. चेक करा मग हे स्टेटमेंट, हे जे ओपन सेंटेन्स दिले हे कोणत्याही नॅचरल नंबरसाठी ट्रू बनते का, इज ट्रू फॉर ओनली, काही नंबरसाठीच ट्रू होते. पहा चेक करा, एक्सच्या कोणत्या किमती ठेवल्यावर ही जी वजाबाकी बनेल ती 9पेक्षा लहान बनेल. समजा मी एक्सची किंमत 1 ठेवली इथं, कारण की पहिला नॅचरल नंबर 1 आहे, 1 पासून सुरुवात होते म्हणून 1 किंमत ठेवली तर 3 × 1 दॅट इज 3 -4 -1 आहे, -1 लेस दॅन 9 आहे म्हणजे 1 चालू शकतो. परत 2 ठेवून पहा, 2 × 3 6 - 4, 6 - 4 2 येतात, 2सुद्धा 9पेक्षा लहान आहे म्हणजे हे ट्रू व्हायले, 2साठी सुद्धा ट्रू होते. आणि 3 ठेवून पहा, 3 × 3 9 - 4 5 होतात, 5ही 9पेक्षा लहान आहेत म्हणजे 3सुद्धा अंक इथं या स्टेटमेंटला, या सेंटेन्सला ट्रू बनवतो. आणि 4 ठेवला तर 4 ठेवल्यावर 4ची कम 12 - 4 8 येतात, 8ही 9पेक्षा लहान आहे मीन्स 4ही अलाउड आहे इथं, 4ही ठेवलेला योग्य होईल. आणि 5 ठेवला तर 3 × 5 = 15 - 4 येतात 11, 11 हा 9पेक्षा लहान नाही. म्हणजे इथं काही लिमिटेड नंबरसाठीच, काही लिमिटेड नॅचरल नंबरसाठीच हे सेंटेन्स, ओपन सेंटेन्स ट्रू येत आहे. म्हणजे इथं आपल्याला कोणता क्वांटिफायर वापरावा लागेल, फॉर ऑल नाही, देअर एक्झिस्ट वापरावं लागेल. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू कॅपिटल N सच दॅट 3x - 4 लेस दॅन 9. हे क्वांटिफाईड स्टेटमेंट इथं ट्रू बनत आहे. तिसरं पहा, सी नंबरचं काय दिलेलं आहे, y + 4 ग्रेटर दॅन 6 दिलेलं आहे. आता हे ट्रू कधी होते पहा, इज ट्रू फॉर सगळ्या नॅचरल नंबरसाठी येते का चेक करा. मी 1 ठेवला तर 1 + 4 फॉर ओनली काही जणांसाठीच बनेल. पहा x = 1, 1 + 4 5 ग्रेटर दॅन 6 आहे का, नाही आहे. आपल्याला अशा किमती तर ठेवायच्यात वायच्या की ती जी बेरीज बनेल इथे लेफ्ट हँड साईडला ती 6पेक्षा मोठी बनली पाहिजे. म्हणजे इथं 1 अलाउड नाही आहे, चेंज करावं लागेल आपल्याला नंबरला. 2 ठेवला तर 2 + 4 6 होते, 6 पण 6पेक्षा मोठा नाही सांगता येणार. मग 3 ठेवा, हां 3 चालेल. 3 + 4 7 होतात, आणि 4 ठेवला तर 4 + 4 8 होतात. बाकी सगळे नंबर पुढचे 3 4 5 अँड सो ऑन, असे सर्व नंबर पुढचे आपण इथं ठेवलात तर हे स्टेटमेंट ओपन सेंटेन्स ट्रू बनत आहे. देअरफॉर इथं मला काही नंबरच लिहिता आले, इथं 1 आणि 2 हे 2 नॅचरल नंबर इन्क्लूड नाही झाले, म्हणजे सर्व नॅचरल नंबरसाठी हे ओपन सेंटेन्स ट्रू नाही आहे. म्हणजे काही जणांसाठी आहे, याचा अर्थ देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, सॉरी x नाही आहे इथं, सिम्बॉल कोण आहे, व्हेरिएबल आहे y बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सच दॅट व्हॉट दिस ओपन सेंटेन्स पुढे लिहून टाका, ग्रेटर दॅन 6. हे झालं क्वांटिफाईड स्टेटमेंट आणि जे की इथं ट्रू बनत आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. चौथा प्रॉब्लेम पहा, एक्झामाइन वेदर द स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन ऑर कॉन्टिंजन्सी. काय आहे ते ठरवायला सांगितलं आहे. स्टेटमेंट पॅटर्न काय दिले ऑब्झर्व करा, आणि ह्याला चेक करण्यासाठी आपण याचा ट्रूथ टेबल काढूया.
किंवा तुम्ही आपण दुसऱ्या मेथडनं फॉलो केलं तरी चालते. दुसरी मेथड मीन्स अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा वापर करून तुम्ही जर याला टोटॉलॉजी प्रूव्ह करू शकत असाल तरी चालेल. इथं मेथड नाही सांगितलेली आहे. यू कॅन यूज एनी वन विच इज इझी फॉर यू. जनरली टेबलचा वापर करतात मुलं. आपण इथं ट्रूथ टेबलचा वापर करून याला चेक करूया की हे टॉटॉलॉजी बनते का कॉन्ट्रॅडिक्शन बनते. ठीक आहे, चला टेबलचा विचार करूया. पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहे. मी छोटा टेबल बनणार आहे. पी आणि क्यू, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ हे तुम्हाला माहीत आहे. कॉमन लिहित असतो आपण. हे ऑल पॉसिबिलिटीज कवर होतात असं लिहिल्यामुळं. चला तर मग नेगेशन काही जणाला आहेत. कोणाला नेगेशन क्यूला आहे ते नेगेशन काढून घ्या. दॅट इज एफ टी. ठीक आहे, आणि परत विचार करा फर्स्ट ब्रॅकेटचा. ब्रॅकेट काढून घ्या. नंतर दॅट इज पी अँड नेगेशन क्यू. पी अँड नेगेशन क्यू या दोन कॉलमवर लक्ष द्या. या दोन कॉलमवर. आणि त्यांच्यामध्ये कनेक्टिव्ह कोण आहे? अँड कनेक्टिव्ह आहे, मीन्स कंजक्शन आहे. कंजक्शनचा टेबल आठवण करा. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येते. इथं दोन्ही ट्रू आहेत, इथं ट्रू येणार. बाकी सर्व ठिकाणी काय येणार आहे ते फॉल्स येणार आहे. दुसरा ब्रॅकेटचा विचार करा. नेगेशन पी पण लागणार आहे आपल्याला. नेगेशन पी काढून घ्या. दॅट इज एफ टी. मग आता सेकंड ब्रॅकेटमध्ये पहा, नेगेशन पी अँड नेगेशन क्यू आहे. नेगेशन पी आणि नेगेशन क्यू या दोघांचा विचार करा. नेगेशन पी आहे या ठिकाणी, नेगेशन क्यू आहे या ठिकाणी. या दोन कॉलमचा विचार करा. आणि कनेक्टिव्ह आहे मध्ये अँड कनेक्टिव्हचा रूल टेबल वापरा. इथे दोन्ही ट्रू असतानाच ट्रू येते. नेगेशन पी नेगेशन क्यूमध्ये इथं दोन्ही ट्रू आहेत, या ठिकाणी ट्रू येणार. बाकी कुठेही नाही, मीन्स बाकी सर्व ठिकाणी ते येणार आहे ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. आता दोन्ही ब्रॅकेट आपण निघालेत या ठिकाणी बघा. इथं आणि इथं दोन्ही ब्रॅकेट आहेत. आणि परत विचार करा. फायनली मेन कनेक्टिव्ह काय दिलेला आहे? इम्प्लिकेशन दिलेला आहे. मग इम्प्लिकेशनचा रूल अप्लाय करा. इम्प्लिकेशनचा टेबल काय माहीत आहे आपल्याला की टी एफ असतानाच एफ येतो, अदरवाईज ट्रू येत असतो. मग चेक करा इम्प्लिकेशन. ह्या बा इथून या दोन ग्रीन कलरच्या टिक मार्क केलेल्या कॉलममध्ये टी आणि एफ याच ठिकाणी आहे बघा. इथं टी आणि इथं एफ आहे. सो याच ठिकाणी काय येईल? एफ येईल. बाकी सर्व ठिकाणी काय येणार आहे? ते ट्रू येणार आहे. मीन्स हे झालं ते फायनल स्टेटमेंट. दॅट इज पी अँड नेगेशन क्यू इम्प्लाईज नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. हे अशा पद्धतीनं हा टेबल इथं पूर्ण होतो. आणि मग चेक करायचं आपल्याला काय त्यांनी विचारलं होतं, हे टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रॅडिक्शन आहे वगैरे. तर चेक करा. सगळ्या व्हॅल्यू जर ट्रू आल्या तर आपण त्याला काय म्हणत असतो? टॉटॉलॉजी. सगळ्या फॉल्स आल्या तर कॉन्ट्रॅडिक्शन म्हणत असतो. आणि सगळ्या जर ट्रू पण नाही आहेत आणि फॉल्स पण नाही आहेत अशा वेळेस त्याला कॉन्टिन्जन्सी म्हणत असतो. मग तसं लिहून काढूया. इथं सगळ्या ट्रू नाही आहेत, फॉल्स नाही आहेत, म्हणून हे स्टेटमेंट पॅटर्न कॉन्टिन्जन्सी आहे. देअरफॉर फ्रॉम दी लास्ट कॉलम, एंट्रीज इन द लास्ट कॉलम म्हणलं तरी चालते, दी गिवन स्टेटमेंट pattern is neither tautology nor contradiction. Therefore it is काय? कॉन्टिन्जन्सी. ओके, अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. 5 नंबरचा प्रॉब्लेम विचारात घ्या. युजिंग ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलचा वापर करायला सांगितलं आहे आणि प्रूफ करायला सांगितलं आहे एक लॉजिकल इक्वॅलन्स. चला टेबल काढावं लागेल आपल्याला. पी आणि क्यू हे दोनच स्टेटमेंट आहे. मी छोटा टेबल आपल्याला इथं यूज करावं लागणार आहे. ओके, पी आणि क्यू लिहून घेऊया सुरुवातीला त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज. दॅट इज टी एफ टी एफ. ओके, चला मग विचार करा नेगेशन कोणाला आहे का? नेगेशन पीला दिसतोय फक्त. नेगेशन काढून घेऊया सुरुवातीला. मग दॅट इज एफ टी
आणि नंतर विचार करा ब्रॅकेटचा, किंवा आता आपण LHS काढून घेऊया. लॉजिकल इक्विवलेन्समध्ये काय आहे, नेगेशन P अँड Q आहे. सो ते LHS काढून घेऊया. सो नेगेशन P आणि Q याच्यामध्ये एक अँड कनेटिव्ह आहे. या 2 कॉलमवर लक्ष द्या, ह्या 2 कॉलमवर. आणि कनेटिव्ह आहे अँडचा नियम आठवण करा. ट्रूथ टेबल आठवण केला तर दोन्ही ट्रू असताना ट्रू येते, एरवी फॉल्स येत असते. मग बाकी सगळ्या ठिकाणी फॉल्स लिहिला. हे झाली LHS लेफ्ट हँड साईड. अँड RHSमध्ये चेक करा, एक कंस आहे अगोदर, त्या कंसाची किंमत काढून घेऊया. P और Q, ती किंमत काढून घ्या सुरुवातीला. P आणि Qमध्ये ऑर आहे कनेटिव्ह, या दोघांवर लक्ष द्या, P आणि Qवर, या 2 कॉलमवर. आणि कनेटिव्ह आहे मध्ये ऑरचा नियम आठवण करा. दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स येते. या ठिकाणी दोन्ही फॉल्स आहेत, इथं फॉल्स येणार, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार. आणि परत या ब्रॅकेटचा कंजक्शन, या ब्रॅकेटचं नेगेशन P सोबत. मग परत विचार करा, या ब्रॅकेटचा आणि नेगेशन Pचा, या 2 टिक मार्क केलेल्या कॉलमचा विचार करायचा आहे आता. आणि त्याच्यामध्ये वापर करायचा आहे कंजक्शनचा नियमाचा. दॅट इज P और Q, कंजक्शन आहे नेगेशन P सोबत. मग काय बनणार आहे, या 2 कॉलमवर कंजक्शन म्हणल्यावर दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येते. या ठिकाणी आला ट्रू, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स येणार. हे अशा पद्धतीनं. आता इथं या कॉलमला नंबरिंग करूया. दिस इज कॉलम नंबर 1, 2, 3, 4, 5 अँड 6. आणि मग आता इथं शेवटला तसं फायनल स्टेटमेंट लिहून काढूया. फ्रॉम कॉलम नंबर, डावी बाजू कुठं आहे बघा, हे नेगेशन P अँड Q कॉलम नंबर 4मध्ये. कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर, ही उजवी बाजू आहे 6 नंबरच्या कॉलममध्ये, कॉलम नंबर 6. फ्रॉम कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 6. चेक करा व्हॅल्यूज काय आहेत त्या, सेम आहेत का पहा. हे F आहे इथे. ओके, सो पहा FF सेम आल्यात. ऑल एंट्रीज आर सेम किंवा आयडेंटिकल आहेत. देअरफॉर तिथं काय सिद्ध होते, त्या दोघांमध्ये लॉजिकल इक्विवलेन्स आहे हे सिद्ध होत आहे. इज लॉजिकल इक्विवलेन्स टू P और Q अँड नेगेशन P इज प्रूव्ड. ओके, हा प्रॉब्लेम इथं संपतो. पुढचा प्रॉब्लेम नंबर 6 पाहूया. राईट द ड्युएल ऑफ फॉलोइंग. खाली 2 स्टेटमेंट दिलेत आपल्याला, त्यांचं ड्युएल लिहायला सांगितलेलं आहे. इथं विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला इथं नोट करायची आहे की हा जो प्रॉब्लेम आहे त्यांनी दिलेला, हा रिड्यूस झालेल्या सिलेबसवर टाकण्यात आलेला आहे. मुळात हा प्रश्न या क्वेश्चन बँकमध्ये नसायला पाहिजे. तुम्हाला जी परीक्षा द्यायची आहे पुढची 2021ची, ती रिड्यूस झालेल्या सिलेबसवर येणार नाही आहे एकही प्रश्न तिथे. तर या क्वेश्चन बँकमध्ये हा प्रश्न चुकून टाकण्यात आलेला आहे. तरीसुद्धा आपण याचं आन्सर समजून घेऊया. ऑप्शन एचं ड्युएल लिहूया. 13 इज अ प्राईम अँड इंडिया इज अ डेमोक्रेसी कंट्री. ड्युएलचा नियम तुम्हाला माहीत असावा. जर त्या स्टेटमेंटमध्ये अँड असेल तर त्याला रिप्लेस करायचं ऑरने, आणि जर का तिथं ऑर असेल तर त्याला रिप्लेस करायचं अँड या कनेक्टिव्हनं. मग इथं अँड हा कनेक्टिव्ह आहे बघा वर्डमध्ये, तर त्याला रिप्लेस करायचं आपल्याला ऑरनं. तर 13 इज अ प्राईम नंबर और इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री. हा झाला या फर्स्ट स्टेटमेंटचा ड्युएल. नंबर बीचं पाहूया काय दिले स्टेटमेंट. हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दिले. आता जिथं अँड दिसतं तिथं ऑर रिप्लेस करा. आता फर्स्ट ब्रॅकेटमध्ये अँड आहे बघा P, नेगेशन Qमध्ये मग तिथं येईल ऑर. आणि इथं ऑर आहे तर या ठिकाणी अँड येईल पहा. नेगेशन P आणि Qमध्ये इथं अँड आहे तर त्या ठिकाणी ऑर येईल. इक्वलंट तसंच राहणार. इथे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ऑर आहे तर तिथं अँड येणार. अँडच्या जागी ऑर. नेगेशन ऑफ P अँड Q आहे तर तिथं ऑर Q येणार. अशा पद्धतीनं ह्या सेकंड स्टेटमेंटचं सुद्धा आपण इथं ड्युएल फाइंड केलेला आहे. पुढील प्रॉब्लेम पाहूया. प्रॉब्लेम नंबर 7. राईट दी कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड काउंटर पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. स्टेटमेंट दिलेलं आहे खाली, त्याचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि काउंटर पॉझिटिव्ह लिहायला सांगितलेलं आहे. गिवन स्टेटमेंट अगोदर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूया. P डिक्लेअर करूया. इट स्नोज आणि Q डिक्लेअर करूया इथे.
दोन स्टेटमेंट जे आहे तिथं कनेक्टिव्हनं कनेक्ट केलेले इफ देन या कनेक्टिव्हनं, तर ते स्टेटमेंट अगोदर सिम्पल स्टेटमेंट ओळखून घ्यायचे, त्यांना नाव देऊया पी आणि क्यू. दे डू नॉट ड्राईव्ह द कार, दे डू नॉट ड्राईव्ह द कार. हे झाले पी आणि क्यू स्टेटमेंट डिक्लेरेशन. देअर फोर सिम्बॉलिक फॉर्म इज काय बनेल पहा, पी इम्प्लाईज क्यू. आता हा सिम्बॉलिक फॉर्म माहीत झाला आपल्याला, तर मग फर्स्ट आपण कॉन्व्हर्स फाइंड करून घेऊया. कॉन्व्हर्ससाठी काय फॉर्म्युला आहे, क्यू इम्प्लाईज पी, पी इम्प्लाईज क्यूचं क्यू इम्प्लाईज पी जर असं लिहिलं असेल तर त्याला कॉन्व्हर्स असं म्हणतात. आता हे सिम्बॉलिक फॉर्म वर्ड फॉर्ममध्ये लिहून काढा. काय बनेल पहा, क्यू सुरुवातीला लिहायचं आहे, मीन्स इफ क्यू मीन्स दे डू नॉट ड्राईव्ह द कार, if they do not drive the car, then काय बनेल बघा, क्यू पुढे, क्यू मीन्स इट स्नोज, इट. आणि नंबर 2मध्ये काय लिहायचं आपल्याला, इनवर्स लिहायचं इथं. आता इनवर्सचा काय फॉर्म्युला आहे, नेगेशन पी इम्प्लाईज नेगेशन क्यू. ओके, याला वर्ड फॉर्ममध्ये लिहून काढा. नेगेशन पी सुरुवातीला लिहायचे. इफ, आता पीचं नेगेशन काय बनेल, इट स्नोज. आता इथे सुरुवातीला त्याचं नेगेशन लिहायचं, इफ देअर इज नो स्नो देन नेगेशन क्यू लिहायचं पुढे, दे डू नॉट ड्राईव्ह द कार. आता डू नॉट इथं ऑलरेडी नॉट आहे, त्याला परत नेगेशन दिलं मीच नॉट काढून टाकणं, दे ड्राईव्ह द कार. अशा प्रकारे इन्व्हर्स बनला. आणि नंबर 3मध्ये कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचं आहे. काय कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा फॉर्म्युला, नेगेशन क्यू इम्प्लाईज नेगेशन पी. सो काय बनेल पहा, इफ नेगेशन क्यू आहे सुरुवातीला, याचं नेगेशन लिहायचं आहे. दे डू नॉट ड्राईव्ह द कारचं नेगेशन लिहा, मीन्स इथं ऑलरेडी नॉट आहे तर नेगेशन निघून जाईल, नॉट निघून जाईल. दे ड्राईव्ह द कार. आणि देनच्या पुढे काय लिहावं लागेल बा, नेगेशन पी काय येईल, इट स्नोज आहे, देअर इज नो स्नो. हे झालं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. पुढे क्वेश्चन 5कडे वळूया. त्यामधील पहिला प्रॉब्लेम विचारात घ्या, एक्झामाइन वेदर द स्टेटमेंट पॅटर्न. एक स्टेटमेंट पॅटर्न दिलं, हे टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन की कॉन्टिन्जन्सी काय आहे ते ओळखायला सांगितलं आहे. स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्याचा ट्रूथ टेबल काढावा लागेल आणि त्याच्यावरून डिसाईड होत असते ते काय बनेल, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन की कॉन्टिन्जन्सी वगैरे. मग याचा आपण ट्रूथ टेबल काढूया. इथं ट्रूथ टेबल मोठा येणार आहे. पी क्यू आर 3 स्टेटमेंट पॅटर्न आहेत. सुरुवात करूया आपण. टेबल तुम्हाला माहीत असावा, मोठा टेबल कसा कन्स्ट्रक्ट केला जातो तो. टी 4 आणि परत 4 फॉल्स. ही पीसाठी असा कॉलम बनत असतो. क्यूसाठी विचारात घ्या, 2 ट्रू 2 फॉल्स अशा पद्धतीनं. टी एफ आणि आरसाठी 1 ट्रू 1 फॉल्स या पद्धतीने. हे असा हा आरचा कॉलम झाला. सो नेक्स्ट पुढे आता विचार करूया, जे स्टेटमेंट दिलं आहे आपल्याला त्याच्यातल्या नेगेशनचा अगोदर विचार करून घ्या. कुठं छोट्या स्टेटमेंटला नेगेशन आहे का, नेगेशन क्यूला दिसतं इथं, नेगेशन क्यू काढून घेऊया. मग नेगेशन क्यू काय आहे, एफ टी एफ अँड टी. नेगेशन क्यू मिळाला. मग आता सुरुवात करूया एका ब्रॅकेटची. हा राऊंड ब्रॅकेट काढून घेतो सुरुवातीला इथला, दॅट इज नेगेशन क्यू ऑर आर म्हणून तो राऊंड ब्रॅकेट काढून घेऊया. त्याची ट्रूथ व्हॅल्यू
काय बनेल ते नेगेशन क्यू आणि आर. आता लक्ष द्यायचं आपल्याला टेबलच्या कॉलममध्ये नेगेशन क्यूचा हा कॉलम आणि आरचा हा कॉलम या दोघांवर लक्ष द्या आणि तिथं कनेक्टिव्ह वापरायचा आहे, ऑर कनेक्टिव्ह वापरायचा आहे या दोघांमध्ये. ऑरचा नियम आपल्याला माहीत असावा, दोन्ही फॉल्स तर फॉल्स येते. या ठिकाणी दोन्ही फॉल्स आहेत, इथं या ठिकाणी दोन्ही फॉल्स आहेत, बाकी कुठेही नाही, बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून घ्यायचेत. हा राऊंड ब्रॅकेट झाला. मग या राऊंड ब्रॅकेटचं पी सोबत इम्प्लिकेशन दिसते. मग परत विचार करा, पीचा कॉलम या ठिकाणी आहे, हा या राऊंड ब्रॅकेटचा कॉलम. या दोघांमध्ये ॲरो मार्क दिसतो, मीन्स कंडिशनल स्टेटमेंट आहे. पी आणि या नेगेशन क्यू ऑर आरमध्ये इम्प्लिकेशन वापरा, दॅट इज पी इम्प्लाइज नेगेशन क्यू ऑर आर. चला तर मग इम्प्लिकेशनचा टेबल आठवण करा. टी एफ असतानाच एफ येते बाई, या ठिकाणी टी आणि या ठिकाणी एफ आहे म्हणजे इथं एफ येईल. पुन्हा टी एफ कुठेही नाही आहे, बाकी सर्व ठिकाणी मग आपल्याला ट्रू लिहावं लागणार आहे. हे अशा पद्धतीनं हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट झाला पहिला. आता इकडच्या स्क्वेअर ब्रॅकेटचा विचार करूया. इथं राऊंड ब्रॅकेट सुरुवातीला हा काढून घेऊया, दॅट इज क्यू इम्प्लाइज आर. काय बनेल बघा, क्यू इम्प्लाइज आर. पुन्हा आपलं लक्ष असलं पाहिजे क्यू आणि आरच्या टेबलवर. हा क्यू आणि हा आरचा कॉलम या दोघांवर लक्ष द्या. आणि इम्प्लिकेशनचा नियम, टी एफ असताना एफ येतो. टी एफ इथं आहे बघा ही पेअर, मग या ठिकाणी एफ येणार. ठीक. आणि परत टी एफ कुठं आहे का, या ठिकाणी एक टी एफ पेअर दिसते मला, पण या ठिकाणी पण एफ लिहिणार. बाकी सर्व ठिकाणी आपल्याला ट्रू लिहावं लागणार. आणि इथे सुद्धा हा झाला तो छोटा राऊंड ब्रॅकेट. आणि परत या पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटचा विचार केला तर हा राऊंड ब्रॅकेट आणि पी या दोघांमध्ये इम्प्लिकेशन आहे. म्हणजे पहा मी परत टिक मार्क करतो, हा कॉलम आणि पीचा कॉलम या दोघांमध्ये इम्प्लिकेशन वापरायचं आहे आपल्याला, दॅट इज पी इम्प्लाइज क्यू इम्प्लाइज आर. ओके, याची किंमत काढून घेऊया, ट्रूथ व्हॅल्यूज यांच्या. काय बनेल पहा, दॅट इज इम्प्लिकेशनचा नियम म्हणल्यावर या दोघांमध्ये टी एफ कुठं पेअर मिळते बघा, इथं मध्ये टी आणि एफ, इथं एफ येईल पहा. पुन्हा टी एफ कुठं आहे का पहा, बाकी कुठेही टी एफ नाही आहे, बाकी सर्व ठिकाणी मग ट्रू लिहावं लागणार आहे. हे बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहिले. आणि नंतर परत या स्क्वेअर ब्रॅकेटला बाहेरून ऑब्झर्व केला तुम्ही तर इथं नेगेशन आहे पहा, हे नेगेशन अप्लाय करावं लागेल याच्यावर. सो negation of this square bracket, that is p implies q implies r, याचे नेगेशन काढून घेऊया. चला याचं नेगेशन इथल्या इथंच बनणार आहे. टीचं एफ, एफचं टी, बाकी सगळे टी आहेत तर बाकी सगळे इथं एफ बनून जातील. हे झालं या स्क्वेअर ब्रॅकेटचं निगेशन. आणि आता आपण शेवटला परत विचार करणार आहात. हा स्क्वेअर ब्रॅकेट पहिला जो मी इथं काढला आहे, मी त्याला स्टार करून ठेवतो त्या कॉलमला. आणि हा जो दुसरा जो नेगेशनसह काढला आहे आपण, हा तो या दोन्ही ब्रॅकेटमध्ये आता शेवटला मेन कनेक्टिव्ह विचारात घ्या. कोणता मेन कनेक्टिव्ह आहे आपला, डबल इम्प्लाइज आहे. डबल इम्प्लिकेशनचा नियम या दोन कॉलमवर अप्लाय करा. डबल इम्प्लिकेशनचा जो ट्रूथ टेबल आहे तो काय माहिती देतो आपल्याला की दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स असताना ट्रू येतो. मग चेक करा दोन्ही ट्रू आहेत का, इथं पहिल्या पेअरमध्ये नाही आहेत. दोन्ही ट्रू कुठं आहेत का, दोन्ही फॉल्स किंवा दोन्ही ट्रू आहेत का. दोन्ही सेम असतील तर आपल्याला लिहायचं आहे या ठिकाणी दोन्ही फॉल्स आहेत. सॉरी, आपल्याला स्टारच्या कॉलममध्ये बघायचं आहे. या दोन स्टारच्या कॉलममध्ये पहा, इथं दोन्ही सेम नाही आहेत, इथं दोन्ही सेम नाही आहेत. सेम असतील तर आपल्याला ट्रू लिहायचं आहे. सेम कुठेही नाही आहेत, टी एफ एफ टी अशाच मिक्स पेअर आहेत, म्हणून प्रत्येक ठिकाणी काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. काय काढलं आपण, हे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नला, सपोज करा मी इथे एक नंबर देतो, असं लॉंग स्टेटमेंट पॅटर्न बसेल तर आपण त्या एक स्टेटमेंट पॅटर्नला नंबरिंग करायचं आहे असं 1 वगैरे, आणि तिथं तो नंबर लिहायचा आहे त्या कॉलममध्ये. आणि मग आपण हे अप्लाय केलेल्या काय किमती आल्या आहेत बघा. टी एफ असताना एफ येणार डबल इम्प्लिकेशनमध्ये, सेम असेल तरच ट्रू येते, अदरवाईज फॉल्स येते. मग बाकी सगळ्या एंट्री इथं काय बनणार आहेत, आता फॉल्स बनणार आहेत. हे अशा पद्धतीनं याचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट झाला आहे. आणि यावरून आपल्याला आता डिसाईड करायचं की हे काय बनलं आहे, टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिन्जन्सी आहे. तर ऑब्झर्व केला आपण लास्ट कॉलमला तर ऑल एंट्रीज
all truth values all truth values in the last column are काय आहेत f आहेत. therefore the given statement pattern is काय असेल कॉन्ट्रॅडिक्शन. हे अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम इथं पूर्ण होतो. पुढचा प्रॉब्लेम पाहूया. युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. इथं एक लॉजिकल इक्विलन्स प्रूव्ह करायला सांगितलेला आहे, जिथं 3 सिंपल स्टेटमेंट आहेत पी क्यू आर. म्हणून आपल्याला जो टेबल काढायचा आहे तो मोठा टेबल काढावा लागणार आहे. दिस पी क्यू आणि आर या तिघांसाठीचा टेबल सुरुवातीला मी रफमध्ये त्याच्या ज्या नेसेसरी ट्रूथ व्हॅल्यूज असतात ते लिहून घेतो. ओके. टी 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 एफ 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 आणि एफ. क्यूसाठी 2 फॉल्स असतात फॉलो लागतो आणि यासाठी टी एफ टी एफ टी एफ टी एफ. चला मग आता आपण लॉजिकल इक्विवलेंटच्या LHSकडे लक्ष देऊया. LHS म्हणजे ही साईड. यातील राऊंड ब्रॅकेट जो आहे सुरुवातीचा तो काढून घेऊया. दॅट इज क्यू अँड आर. क्यू आणि आरमध्ये अँड कनेक्टिव्ह वापरा. या दोघांवर लक्ष द्या, या 2 कॉलमवर. अँडचा स्टेटमेंट ट्रूथ टेबल माहीत असावं आपल्याला. रूल काय आहे, दोन्ही ट्रू असतानाच ट्रू येते. ट्रू लिहिला इथं. पुन्हा दोन्ही ट्रू इथं आहेत, इथं ट्रू लिहिला. बाकी कुठेही नाही आहेत. बाकी सर्व ठिकाणी आपल्याला फॉल्स लिहावं लागणार आहे. हे अशा पद्धतीनं. नंतर ह्या राऊंड ब्रॅकेटचं पी सोबत डिजंक्शन दिसतंय, म्हणजे ऑर कनेक्टिव्ह आहे. दॅट इज पी ऑर क्यू अँड आर. काय बनणार आहे पाहते. इट इज पी आणि ह्या 2 कॉलमवर लक्ष द्यायचं आपल्याला इथं. पी आणि ह्या राऊंड ब्रॅकेटच्या या पी क्यू अँड आरवर. आणि याच्यामध्ये डिजंक्शन वापरायचं आहे. ऑरचा नियम काय आहे, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येतात. दोन्ही फॉल्स इथं आहेत, इथं आहेत आणि इथं आहेत. शेवटला तिन्ही ठिकाणी फॉल्स येणार आहे आणि बाकी सर्व ठिकाणी ट्रू. हे या पद्धतीनं ही झाली त्या लॉजिकल इक्विवलेंसच्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईडचा विचार करूया. इथं 2 राऊंड ब्रॅकेट आहेत, त्यांच्या किमती काढून घेऊया. पी ऑर क्यू. ओके. पी आणि क्यू याच्यामध्ये ऑर कनेक्टिव्ह वापरा. ऑरचा नियम माहीत असेल, दोन्ही फॉल्सच तर फॉल्स येतं. इथं शेवटला 2 फॉल्स आहेत. या ठिकाणी एफ आणि या ठिकाणी एफ. बाकी सर्व ठिकाणी ट्रू. हे या पद्धतीनं. आणि दुसरा राऊंड ब्रॅकेट जो आहे तो पी आणि आर यामध्ये डिजंक्शन दाखवतो. चला तर मग या दोघांमध्ये डिजंक्शन वापरा. पी आणि आरमध्ये लक्ष द्यावं लागेल तुम्हाला आता ह्या 2 कॉलमवर. तेवढं लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही इथं लिहित असता कॉलमवर लक्ष द्या की ज्या दोघांवर तुम्ही जे कनेक्टिव्ह वापरताय त्याच 2 कॉलमवर लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला. तर ऑर आहे. ऑरचा नियम माहीत आहे, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स येतात. या बाई या ठिकाणी फॉल्स येणार आहे. दोन्ही फॉल्स होते बाई इथं. आणि या शेवटला या दोन्ही ठिकाणी फॉल्स आहेत म्हणून इथं एफ आला. बाकी सर्वत्र फॉल्स कुठे नाही आहेत दोन्ही, म्हणून बाकी सर्व ठिकाणी टी लिहावं लागणार. आणि हे अशा पद्धतीनं. आणि ह्या शेवटच्या ह्या RHSमध्ये या दोन्ही राऊंड ब्रॅकेटमध्ये परत कंजक्शन आहे, म्हणून या दोघांचं कंजक्शन फाइंड करून दॅट इज पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. हे शेवटचा कॉलम असलेल्या आपल्या टेबलमधील कंजक्शन फाइंड करा. या दोघांवर लक्ष द्यावं लागेल. कंजक्शनचा नियम काय, दोन्ही ट्रू असताना ट्रू येतो. इथं ट्रू आहेत दोन्ही, इथं दोन्ही ट्रू आहेत, इथं ट्रू आहेत आणि बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहावं लागणार आहे. मग हा झाला तो टेबल कंप्लीट. LHS आणि RHS दोन्ही फाइंड आउट केले आपण. इथं नंबरिंग करून घेऊया वरती. कॉलम नंबर 1 2 3 4 5 6 7 आणि कॉलम नंबर 8 लास्ट. आता पहा जी LHS आणि RHS आपल्याला लॉजिकल इक्विवलेंट दाखवायचे ते दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न कोणत्या कॉलममध्ये आहेत. कॉलम नंबर 5मध्ये आहे बघा एक,
आणि कॉलम नंबर 8मध्ये एक आहे. मग या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यू कॉलममध्ये पहा सेम आहेत का. टी 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 5 वेळेस ट्रू आहे आणि 3 वेळेस फॉल्स आहे. इथे तेच आहे का बघा, 5 वेळेस ट्रू आणि 3 वेळेस फॉल्स. यावरून हे सिद्ध होतं इथं की हे दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत. तसं इथं शेवटला लिहून घ्यायचं आहे आपल्याला. फ्रॉम कॉलम नंबर 5 and 8 all truth values are same. सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू कॉलम नंबर 5 आणि 8मध्ये सेम आहेत, आयडेंटिकल आहेत. देअर फोर जे आपल्याला प्रूफ करायला सांगलं दॅट इज P or Q and R is logical equivalent to P or Q and P or R is proved. आणि हे इथं सिद्ध झाले लॉजिकल इक्विव्हॅलन्स. पुढील प्रॉब्लेम पाहूया. विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल शो दॅट. एक स्टेटमेंट पॅटर्न दिले आणि दुसरे एक आहे, त्या दोघांमध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायला सांगितलेलं आहे, ते पण विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल. म्हणजे हा जो प्रश्न असतो अशा टाईपचा. पुढील प्रॉब्लेम पाहूया. विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल शो दॅट. दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेत आणि त्यांच्यामध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायला सांगितलं आणि ते सुद्धा टेबलचा वापर न करता. म्हणजे असा जो प्रॉब्लेम असतो विद्यार्थी मित्रांनो, तो अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट या टॉपिकवर आधारित असणारा प्रॉब्लेम असतो. मग इथं तुम्हाला ते रूल्स वगैरे माहीत पाहिजे, सर्व त्याला फॉलो केला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रॉब्लेम आहे इथं हा मी अगोदरच करून पाहिलेला आहे आणि या प्रॉब्लेममध्ये मला असं जाणवतं की इथं काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे आणि मी याला प्रिंट मिस्टेकला दूर करून प्रयत्न केला तर ते करेक्ट येत आहे. तर ती प्रिंट मिस्टेक इथं काय आहे ते तुमच्यासमोर अगोदर लिहितो. हा प्रॉब्लेम इथं चूक आहे प्रिंटमध्ये, तो असा असायला पाहिजे, लक्षात घ्या. P or Q, सॉरी, P and Q आणि हे or negation P and negation Q is equivalent to P or negation Q and negation P or Q असा असायला पाहिजे. किंवा म्हणजे मी या लेफ्ट हँड साईडमध्ये ऑरच्या ऐवजी अँड रिप्लेस केलेत. हे चेक करा, इथं लॉजिकल इक्विव्हॅलन्स येऊन जात आहे. परंतु हे दिलेल्या प्रश्नामध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स बनत नाही आहे आपण चेक करून पाहिल्यावर. किंवा तुम्ही याला असंही चेंज करायला तरी चालेल, तो प्रश्न असा दिला तरी चालला असता. नेगेशन क्यू इज लॉजिकल इक्विव्हॅलंट टू पी, त्या ऑरच्या जागी अँड पाहिजे, नेगेशन क्यू अँड नेगेशन पी ऑर क्यू. सॉरी, ऑर नाही इथं, ह्या अँडच्या जागी ऑर, नेगेशन पी अँड क्यू. या दोन्हीपैकी कोणतंही एक स्टेटमेंट असणं इथं आवश्यक होतं, तेव्हाच ते लॉजिकल इक्विव्हॅलन्स बनत आहे. मग यामध्ये जे मी दोन लिहिले तुमच्यासमोर, यामधील मी फर्स्ट इथं तुमच्यासमोर प्रूफ करून दाखवतो विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल. चला तर मग सुरुवात करूया. LHS घेऊया आपण इथे, दॅट इज P अँड Q ऑर नेगेशन P अँड नेगेशन Q. लेफ्ट हँड साईड घेतली आणि आपल्याला जायचं राईट हँड साईडकडे, इक्विव्हॅलंट दाखवायचं इथं. तो सुरुवात करतो आहे आपण इथं. मी इथं डिस्ट्रीब्युटिव्ह वापरणार आहे. हा ब्रॅकेट सुरुवातीचा डिस्ट्रीब्यूट करतो या सेकंड ब्रॅकेटवर विथ डिस्जंक्शन, दॅट इज P अँड Q. नेगेशन P सोबत डिस्ट्रीब्यूट झाला आणि हा इथला अँड, परत P अँड Q हा नेगेशन Q सोबत डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. म्हणजे इथं मी कोणता नियम वापरला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे. पुढे पहा परत. आता हा नेगेशन Q जो बाहेर आहे ब्रॅकेटचा, तो सुद्धा इथं डिस्ट्रीब्यूट करा या ब्रॅकेटच्या मध्ये, दॅट इज P ऑर नेगेशन P मधला हा अँड, Q ऑर नेगेशन P इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे मी. आणि परत या ठिकाणी सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरूया. नेगेशन Q सुद्धा डिस्ट्रीब्यूट करूया या कंसाच्या मध्ये, दॅट इज P ऑर नेगेशन Q
इथला अँड क्यू ऑर नेगेशन क्यू, परत इथंही तोच नियम वापरला गेला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुढे कंटिन्यू करूया. आता इथं लक्षात आलं ब्रॅकेट्समध्ये, तर हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे पी आणि नेगेशन पी, त्यांच्यामध्ये डिजंक्शन दिसतंय. तर तुम्हाला आठवत असेल सुरुवातीच्या काही क्वेश्चनमध्ये मी ही गोष्ट वारंवार बोललो तुम्हाला की कोणतेही स्टेटमेंट आणि त्याचं नेगेशन जर आलं असेल तर तिथं कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला आठवून यावा. मग कॉम्प्लिमेंट लॉ आठवण केला तर ऑरसाठी कॉम्प्लिमेंट लॉ काय येत असतो? ट्रू येतो असतो. मग बाकीच्या पूर्ण टर्म तशाच लिहूया. तुम्हाला ह्या प्रॉब्लेम समजून मी सांगत आहे, तुम्ही हे लक्षात घेताना टेबल जो अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटचा जो टेबल आहे पुस्तकामधील तो टेबल पहा, समोर ठेवा ते रूल सगळे आणि पहा मी बरोबर वापरतोय का ते. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कॉम्प्लिमेंट लॉ बरोबर आहे का, हा टीच येतो का वगैरे वगैरे. कसं होते विद्यार्थी मित्रांनो, त्याला पाठ करायचं नाही आहे, त्याला रिवाईज करायचं आहे. जेव्हा आपण त्याला वारंवार पाहत असतो ना तर त्या गोष्टी आपोआप रिवाईज होत असतात. इथेही लक्षात घ्या, या ब्रॅकेटला क्यू आणि नेगेशन क्यू आहे इथं, म्हणजे स्टेटमेंट आणि त्याचं नेगेशन आलं. स्टेटमेंट आणि त्याचं नेगेशन आलं की कॉम्प्लिमेंट लॉ आठवण यावा. सो फर्स्ट स्टेटमेंट तसं लिहितो पी ऑर नेगेशन क्यू, आणि इथं हे अँड आहे आणि इथं कॉम्प्लिमेंट लॉचा विचार केला आहे तर इथंही ऑरच आहे. ऑरमध्ये कॉम्प्लिमेंट लॉ काय येत असतो? ट्रू येत असतो. ते झाले दोन, म्हणजे इथं वापरला मी कोणता नियम? कॉम्प्लिमेंट लॉ वापरलेला आहे. पुढे कंटिन्यू करूया. आता ट्रूथ्स व्हॅल्यू, ट्रू किंवा फॉल्स सोबत जर एखादं स्टेटमेंट कंजक्शन किंवा डिजंक्शन बनवत असेल तर तो नियम जो आपल्याला आठवावा तो म्हणजे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय आहे? ट्रू सोबत अँड जर असेल तर स्टेटमेंट परत येत असते. म्हणजे जे इथं स्टेटमेंट आहे कनेक्टिव्हमध्ये, इथं ट्रू सोबत अँड कनेक्टिव्ह सोबत, तर ते स्टेटमेंट जशाला तसं येत असते. दॅट इज क्यू ऑर नेगेशन पी, आणि हा मधला अँड. आणि इथं पहा, इथंही आयडेंटिटी लॉच येईल. ट्रू सोबत अँड आहे, ट्रू सोबत जर अँड असेल तर जे स्टेटमेंट पॅटर्न इथं कनेक्टिव्ह सोबत आहे तेच परत लिहिलं जात असते. दॅट इज पी ऑर नेगेशन क्यू. आता हे ऑब्झर्व करा, आपल्या दिलेल्या जे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे त्यातील RHS साईड बनते का? पहा, आहे का? पहा फर्स्ट ब्रॅकेट काय इथं पी ऑर नेगेशन क्यू इथं आहे बघा, पी ऑर नेगेशन क्यू आहे. मध्ये अँड आहे, इथं अँड आहे आणि नेगेशन पी ऑर क्यू आहे, नेगेशन पी ऑर क्यू आहे. आता तुम्हाला मी असं स्ट्रक्चर दाखवायचं असेल तर मला परत काही नियम इथं वापरावं लागतील. इथं कोणता नियम वापरला त्या नियमाचं नाव लिहा. आयडेंटिटी लॉ वापरला इथं. ओके, आणि इथं हेच लुक दाखवायचं मला तुम्हाला, तर इथं मी काय करतो बघा, या दोन ब्रॅकेटला इंटरचेंज करतो, मी जागा बदल करतो. त्याला कम्युटेड लॉ वापरणं असं म्हणतात. म्हणजे हा ब्रॅकेट समोर लिहितो पी ऑर नेगेशन क्यू. का असं लिहित आहे? कारण की आपल्या RHSमध्ये तसं स्ट्रक्चर आहे म्हणून. मधला हा अँड, आणि हा जो ब्रॅकेट मी पुढे लिहिणार आहे, परंतु इथंही मी कम्युटेड लॉ वापरतो. नेगेशन पी समोर लिहा आणि क्यू पुढे लिहा. दॅट इज नेगेशन पी हा ऑरमध्ये आणि हा क्यू. इथं कोणते नियम वापरले आपण? कम्युटेटिव्ह लॉ वापरलेला आहे. आता चेक करा ही RHS बनते का आपल्या दिलेल्या क्वेश्चनमधील. हे RHS इक्वलमध्ये येते पहा, पूर्ण आहे पी ऑर नेगेशन क्यू, पी ऑर नेगेशन क्यू अँड नेगेशन पी ऑर क्यू, नेगेशन पी ऑर क्यू. ही प्रिंट मिस्टेक होती. मी तुम्हाला तुमच्यासमोर दोन्ही प्रकारे दाखवलं की हे इथं दिलेल्या क्वेश्चनमध्ये एकतर असा पॅटर्न असायला पाहिजे होता किंवा एक तर असा. मी हे तुमच्यासमोर प्रूफ करून दाखवलं इथं तुमच्यासमोर, इथं स्पष्टीकरण. तुम्ही हे सुद्धा चेक करून पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सराव होऊन जाईल. अशा पद्धतीनं हा प्रश्न इथं पूर्ण होतो. पुढचा प्रॉब्लेम नंबर 4 पाहूया. विथ प्रॉपर जस्टिफिकेशन स्टेट द नेगेशन ऑफ. एक स्टेटमेंट पॅटर्न दिला आणि याचं नेगेशन फाईंड करायला सांगितलं आहे आणि त्याचं व्यवस्थित कारणसुद्धा लिहायला सांगितलेलं आहे विथ प्रॉपर जस्टिफिकेशन. सुरुवात करूया. नेगेशन दिले आपल्याला, म्हणून कंसाच्या बाहेरून नेगेशन घेऊया आणि कंसाच्या मध्ये तो पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न लिहून काढूया ज्याचं आपल्याला नेगेशन फाइंड आउट करायचं आहे ते. हे अशा पद्धतीनं. आता इथं नेगेशन आहे कंसाच्या बाहेर, तर कंसाच्या मध्ये मेन कनेक्टिव्ह कोण आहे ते विचारात घ्या. इथं डिजंक्शन दिसतंय, म्हणजे नेगेशन ऑफ डिजंक्शनचा नियम वापरायचा इथं मला. त्यालाच आपण डी मॉर्गन्स लॉ सुद्धा म्हणतो. तो काय होतो, असं दोन्ही ब्रॅकेटला इथं नेगेशन द्यावं लागेल आपल्याला.
या दुसऱ्या ब्रॅकेटला सुद्धा नेगेशन ऑफ नेगेशन क्यू इम्प्लाईज नेगेशन आर आणि ह्या कंजक्शनचं डिजंक्शनचं कंजक्शन बनत असते. इथं वापरलं आहे आपण डी मॉर्गन्स लॉ किंवा नेगेशन ऑफ डिजंक्शन लिहिलं तरी चालते. पुढे कंटिन्यू करा. कंसाच्या बाहेर नेगेशन आहे इथं. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात या, जेव्हा कंसाच्या बाहेर नेगेशन असते तेव्हा कंसाच्या मध्ये जो कनेक्टिव्ह आहे त्याचा तो नेगेशनचा नियम वापरायचा. इथं नेगेशन ऑफ बाय कंडिशनल बनेल नियम, कारण की मध्ये बाय कंडिशनल कनेक्टिव्ह आहे. नेगेशन ऑफ बाय कंडिशनलचा नियम तुम्हाला माहीत असावा. 2 ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो तो नियम. काय आहे? फर्स्ट स्टेटमेंट तसंच, मध्ये अँड, दुसऱ्याला नेगेशन आणि इथं ऑर पाहिजे. सेकंड स्टेटमेंट घ्यायचं नंतर मध्ये अँड आणि पहिल्याला नेगेशन द्यायचं आहे. हे झाला नेगेशन ऑफ बाय कंडिशनलचा नियम. इथला हा मध्ये अँड आणि हे स्टेटमेंट तसंच लिहूया. पुढच्या स्टेपला मी त्याला कवर करतो. म्हणजे इथं मी नियम वापरला नेगेशन ऑफ बाय कंडिशनल या ठिकाणी वापरलेला आहे पहा. याच्यासाठीच कवर केली ही स्टेप. आता ही स्टेप पुढच्या स्टेपला कवर करूया. पुढे कंटिन्यू करूया. पी अँड नेगेशन क्यू और क्यू अँड नेगेशन पी. ठीक. आता हे अँड तसंच लिहिल्यामध्ये आणि हा नेगेशनचा रूल अप्लाय करा. मध्ये इम्प्लिकेशन आहे. नेगेशन ऑफ कंडिशनलचा नियम वापरा. काय सांगतो नियम? फर्स्ट स्टेटमेंट आहे तसंच ठेवा. मध्ये अँड आणि दुसऱ्या स्टेटमेंटला नेगेशन द्या. दुसरं कोण आहे? नेगेशन आर आहे. तो नेगेशन आर त्याला नेगेशन द्यावं लागेल बाहेरून. इथं आपण नियम वापरलेला कोणता आहे? नेगेशन ऑफ कंडिशनल वापरला आहे आपण इथे. आणि शेवटला परत एक फायनल स्टेप लिहूया. आता या ब्रॅकेटच्या बाहेर इथं नेगेशन दिसतंय. नेगेशन आणि परत नेगेशन म्हणजे नेगेशन ऑफ नेगेशनचा नियम इथं वापरायचा शेवटी आपल्याला. दॅट इज पी अँड नेगेशन क्यू और क्यू अँड नेगेशन पी. हे स्टेटमेंट तसं लिहिलं आहे आपण. अँड इथला नेगेशन क्यू तसं लिहिलं आणि इथं फॉलोअप घेतो आहे आपण एका नियमाचा. तो आहे कोणता? नेगेशन ऑफ नेगेशन. दॅट इज कॅन्सल होऊन जातात हे, राहतो फक्त इथं आर. इथं नियम वापरला आपण नेगेशन ऑफ नेगेशनचा. अशा पद्धतीनं आपण इथं या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचं नेगेशन जस्टिफिकेशनसह फाइंड आउट केलेला आहे. हा प्रश्न इथं संपतो. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 मधील आणि या लॉजिक चॅप्टरवर जी क्वेश्चन बँक दिलेली आहे त्यामधील शेवटचा प्रॉब्लेम पाहूया. प्रिपेअर दी ट्रूथ टेबल फॉर. एक स्टेटमेंट पॅटर्न दिला आणि त्याचा ट्रूथ टेबल प्रिपेअर करायला सांगितलेला आहे. पी क्यू आर 3 सिंपल स्टेटमेंट आहेत म्हणून टेबल मोठा बनणार आहे. पी क्यू आणि आरचा टेबल तुम्हाला माहीत आहे. 3 ह्याचा पहिले 4 ट्रू 4 फॉल्स पीसाठी, क्यूसाठी 2 ट्रू 2 फॉल्स या पद्धतीनं. आरसाठी 1 ट्रू 1 फॉल्स या पद्धतीनं. आणि आता आपण सुरुवात करूया पुढे प्रिपरेशन करण्यासाठी. फर्स्ट जो छोटा राऊंड ब्रॅकेट आहे त्याची किंमत काढून घेऊया. दॅट इज पी अँड क्यू. पी आणि क्यूवर लक्ष द्या. पी आणि क्यूच्या कॉलम्सवर लक्ष द्यायचे तुम्हाला. कनेक्टिव्ह आहे मध्ये अँड. अँडचा नियम आठवण करा. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येतात. इथं दोन्ही ट्रू आहेत, इथं दोन्ही ट्रू आहेत तर ट्रू येणार. इथं पुढे कुठेही दोन्ही ट्रू नाही आहेत म्हणून बाकी सर्व ठिकाणी आपल्याला फॉल्स लिहावं लागणार. हे या पद्धतीनं. आणि नंतर नेगेशन आर आहे. नेगेशन ऑफ आर काढून घ्या. आरचं नेगेशन काढून घेऊया. टी एफचं काय होत जाईल? एफ टी एफ टी एफ टी अशा पद्धतीने. आणि शेवटला विचार करा या दोघांमध्ये कोण कनेक्टिव्ह आहे? ऑर आहे, मीन्स डिस्जंक्शन वापरायचं आहे आपल्याला. दॅट इज पी अँड क्यू और नेगेशन आर या दोघांमध्ये डिस्जंक्शन वापरा. डिस्जंक्शनचा नियम काय? दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येते. बाई या दोन्ही ठिकाणी फॉल्स आहेत तर इथं फॉल्स आला, इथं फॉल्स आहेत तर या ठिकाणी फॉल्स आणि या ठिकाणी पण दोन्ही फॉल्स आहेत म्हणून इथंही फॉल्स लिहावं लागणार. बाकी सर्व ठिकाणी आपल्याला ट्रू लिहावे लागतील. अशा पद्धतीनं हा शेवटचा कॉलमसुद्धा इथं पूर्ण होतो आणि या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल आपण इथं पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो,
इथं ही मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरवरची क्वेश्चन बँक जी बोर्डाकडून मिळालेली आहे ही पूर्ण केलेली आहे आपल्यासमोर मी स्पष्टीकरणासह. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या वर्गमित्रांमध्ये इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ही माहिती मिळावी यासाठी सर्वांनी शेअर करा. शिक्षक असो, पालक असो, विद्यार्थी असो, सर्वांना विनंती की ही माहिती आपण इतरांपर्यंत पोहोचवावी. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट राहू द्या. आपण व्हिडिओला वेळ देऊन पाहिलात यासाठी सर्वांचे धन्यवाद.